मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, शिवमहापुराण तुम्ही खूप जणांनी श्रवण केलं आणि तुमच्या खूप काही गावांच्या कमेंट्स आल्या। तर अशाच मला कमेंट्स करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा। आणि कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर ऑलवर क्लिक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा कुठून कोणत्या गावात माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत। तर आपल्या गावाची कमेंट्स पण केली तरी चालेल, नाही तर ओम नमः शिवाय, जय श्री महाकाल जे तुम्हाला आवडेल ते नक्की करा। आणि पार्थिव शिवलिंग रोज आपल्या घरात रोज छोट्या प्लेटमध्ये वाळूची पार्थिव शिवलिंग बनवा आणि त्या पार्थिव शिवलिंगासमोर एक तुपाचा दिवा, 2 अगरबत्ती तेलाचा दिवा लावा आणि हे शिवपुराणाचा व्हिडिओ लावून द्या। एक पाण्याची बाटली नाही तर ग्लास भरा आणि त्या 2 अगरबत्त्यातली थोडी रक्षा त्या पाण्यात घाला आणि ती रक्षा प्लेटमध्ये जमा करणार, ती एका डब्बीत जमा करून चांगल्या ठिकाणी ठेवा। आपल्या धन ठेवतो त्या स्थानी पण ठेवली तरी चालेल, कारण मुलं नोकरीला जातील या लग्न जुळत नाही आहे तिथं जातील, तर ज्या ज्या चांगल्या कामाला जातील तेव्हा ती शिवपुराणाची श्रवण केलेली रक्षा तुम्ही डबीत ठेवलेली आहे तर ती लावून जायचे, म्हणजे आपले कार्य लवकर होतील आणि शिव आपल्या हृदयात प्रवेश करून आपले सर्व कार्य करून घेईल, निर्विघ्नपणे पार पडेल, संकटाचा नाश होईल। असे हे शिव महापुराणाची रक्षा आहे। आणि पार्थिव शिवलिंग हे 1 घंट्याचा हा माझा व्हिडिओ असतो, तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही ते पार्थिव शिवलिंगासमोर शिवाची आरती करायची आणि ती शिवलिंग परत विसर्जन करायची आणि जी बाकी ती वाळूची शिवलिंग तुमच्या गमल्यामध्ये टाकून द्यायची। मग दुसऱ्या दिवशी परत तुम्ही हा व्हिडिओ माझा लावणार तेव्हा परत पार्थिव शिवलिंग छोट्या प्लेटमध्ये बनवा आणि नाहीतर मग तुमचीच घरची जी शिवलिंग असेल तिचाच अभिषेक करून व्हिडिओ लावून द्या। तुम्ही स्वयंपाक करत आहे तेव्हा आपण लावला तरी चालेल, काही काम करत आहे, भाज्या खुडत आहे, काही करत आहे तेव्हा आपण हा व्हिडिओ लावला तर कानावर 2 शब्द शिव महापुराणाचे श्रवण करायला मिळतील आणि आपले सर्व पापांचे शालन होईल, नाश होईल। असे हे शिव महापुराण अत्यंत पवित्र महापुराण आहे। हे कुठेच एवढं चांगलं शिव महापुराण तुम्हाला ऐकायला मिळणार नाही। 24,000 मंत्रांचं शिव महापुराण आहे। याच्यातला एक एक शब्द अतिशय सत्य आहे। जो ओम नमः शिवाय बोलतो त्याच्या मुखामध्ये पावन तीर्थ होऊन जातात। जो बेलाच्या झाडाला पाणी टाकतो आणि सिंचन करतो तर त्याला 12 ज्योतिर्लिंग तीर्थाचे स्नान केल्याचे पुण्य मिळते। जो गळ्यात रुद्राक्ष, मुखामध्ये ओम नमः शिवाय आणि कपाळी त्रिपुंड भस्म धारण करतो त्याच्याशिवाय भाग्यवान कोणी नाही, त्याला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते। गंगा, यमुना, सरस्वती असे स्नान केल्याचे पुण्य मिळते आणि 12 ज्योतिर्लिंगांचे पुण्य मिळते। अशा या पावनमयी कथा खूप सुंदर सुंदर या शिवपुराणात मी तुम्हाला सांगितले। आतापर्यंत मी तुम्हाला खूप काही कथा सांगितल्या त्या तुम्हाला समजमध्ये आल्या असतील, मला अशी आशा आहे, कारण तुमच्या कमेंट्स ऐकून मला खूप आनंद झाला आणि खूप गावांच्या कमेंट्स पण येत आहेत। तर तुमच्या मित्रपरिवारांबरोबर आणि तुमच्या रिश्तेदारांना जे नातेवाईक रिश्तेदारी आणि नातेवाईक आहेत तर त्यांना पण तुम्ही ही लिंक सेंड करा, म्हणजे ते पण हे शिव महापुराण ऐकतील आणि श्रवण करतील आणि त्यांचं पण चांगलं कल्याण होईल। आणि आपलं हे शिव महापुराण आता किती दिवस चालतं बघू आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोणते पुराण ऐकायचं आहे ते नक्की सांगा। आता हे आपले 6वे पुराण आहे, जे 6 पुराण सोडून दुसरं सांगायचं। जसं पहिलं गणेश पुराण, दुसरं विष्णू पुराण, तिसरं देवी भागवत पुराण, परत हिंदीमध्ये शिवपुराण झालेलं आहे आणि हे 6वे आपले मराठी शिवपुराण आहे। तर असे हे 6 सोडून तुम्ही 7वे पुराण सांगू शकतात, म्हणजे पद्यपुराण, वराह पुराण, मग ब्रह्मवर्त पुराण, लिंग पुराण, पदम पुराण, लक्ष्मी पुराण, आपले जे गीता पुराण, 18 पुराण आहेत। तर 18 पुराणांमधून आपण पुढे एक एक पुराण आपण श्रवण करून घेऊ आणि माहिती थोडी थोडी घेऊन आपले जीवन पावनमय करून घेऊ। जो मनुष्य जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून मुक्त होऊ आणि आपल्या म्हणजे परिवाराला या आपल्या कुलामध्ये आपण हे पुराण ऐकून आपला उद्धार करू आणि आपल्या कुलामध्ये कोणी 7 जन्मापर्यंत दुःख दारिद्र्य नाही राहणार, निसंतान नाही राहणार, असं हे पुराण आहे। तर तुम्हाला कोणतं पुराण ऐकायचं आहे तर तसं तुम्ही सांगू शकता। हे 6 पुराणं टाकले गेले आहेत, 6 पुराणं सोडून तुम्ही सांगू शकतात। तर 18 पुराणांमधून अजून आपले 12 पुराण राहिले, तर 12मधून गरुड पुराण हे असं वाचलं जात नाही। तर गरुड पुराण हे जे कोणी बाई अकाली मृत्यू आले या काही झालेलं आहे तेव्हाच गरुड पुराण वाचता येतं, तर गरुड पुराण पण वाचणार नाही। तर 11 पुराणांमधून तुम्ही जे सांगणार तर ते तुम्ही तसं मी वाचून दे आणि तुम्ही श्रवण करा। तर तुम्ही तशी कमेंट्स करा, तुम्हाला ज्या जास्त कमेंट्स येतील की हे पुराण आम्हाला सर्वांना ऐकायचं आहे 11 पुराणांमधून, तर तेच पुराण मी बोलवेल आणि ते तुम्हाला श्रवण करवेल आणि मी पण श्रवण करेल, कारण मी पण नाही वाचले अजून हे 11 पुराणं। माझी खूप इच्छा आहे की संपूर्ण 18 पुराणं आपण शालिनी भक्तिसागरवर टाकू आणि कुठे मिळणार नाही तर संपूर्ण 18 पुराणं फक्त शालिनी भक्तिसागरवर मिळतील, अशी एक बनून जाईल मग एम। तर आता आपण आज ऐकणार आहोत सतीची तपश्चर्या। आपण मागच्या व्हिडिओमध्ये तर ऐकली। आज आता सतीशी विवाह करण्यासाठी सर्व देवांनी, रुद्रदेवांनी
महादेवाला प्रार्थना केली की सतीशी विवाह करा. रुद्रदेवांना प्रार्थना केली, महादेवाला प्रार्थना केली. तर सतीने कशी तपश्चर्या केली हे तर तुम्ही ऐकलं. गुणनिधी म्हणजेच कुबेर देवता कसे धनाचे अधिपती बनले हे पण तुम्ही ऐकलं. आणि हिमालयाच्या पोटी पार्वती माता कशा जन्माला आल्या हे पण तुम्ही ऐकलं. म्हणून इंट्रो जास्त देत नाही, व्हिडिओ लॉंग होऊन जातो, मग आपल्याला पुढची माहिती मिळत नाही. आपण आता शिवमहापुराणाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. सतीशी विवाह करण्यासाठी देवांची रुद्रदेवांना प्रार्थना. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, श्री विष्णू आदी सर्व देवता आणि ऋषी मुनींनी केलेली स्तुती ऐकून सृष्टकर्ते भगवान रुद्र प्रसन्नतेने हसले. मला आणि श्रीहरांना सपत्नीक आलेले पाहून त्यांनी आमच्याशी यथोचित वार्तालाप केला. मग ते म्हणाले, हे हरे, हे विदे, हे देवतांनो आणि महर्षींनो, तुमच्या आगमनाने मला आनंद झाला आहे. तुम्ही येथे कशासाठी आला आहात? तुमचे कोणते कोणते कार्य आहे ते निर्भय होऊन मला सांगा. त्यांनी असे विचारल्यावर विष्णूच्या आज्ञेने मी म्हणालो, महादेव, आम्ही सर्वजण येथे तुमचे साह्य मागण्यासाठी आलो आहोत. सृष्टीचक्राच्या नियमन कार्यात मी श्रीहरी आणि तुम्ही असे तिघही परस्परांच्या सहयोगी आहोत. आपण एकमेकांना साह्य करतो म्हणून जगातील सर्व कार्य व्यवस्थित चालली आहेत. हे महेश्वर, असुर हे सृष्टीचा एक भाग आहे. त्यापैकी काही असुर माझ्या हातून, काही विष्णूच्या हातून, काही तुमच्या हातून, काही तुमच्या पुत्रांकडून आणि काही आदिशक्तीकडून मारले जाणार आहे. ते निश्चित आहे. तुम्ही असुरांना मारले तर जगाचे कल्याण होईल आणि आम्हा देवतांना पण सुख लाभेल. परंतु तुम्ही नित्य योगयुक्त आहात, राग द्वेष रहित आहात, सर्वांवर दया करणारे आहात. त्यामुळे असुरांनी तुमची आराधना केली तर तुम्ही प्रसन्न होऊन त्यांना वर दिले आणि ते उन्मत्त झाले. तर तुम्ही कोणाचाही वध करत नसल्यामुळे ते अनिर्बध वागत आहे आणि सर्व जगाला उपद्रव करून सोडलाय. अशा परिस्थितीत सृष्टीचे सनातन कार्य चालवायचे तरी कसे, म्हणून तुम्ही योग्य कार्यात लक्ष घातले पाहिजे. वास्तविक आम्ही तिघही एकच आहोत. कार्य परत्व भिन्न भिन्न देह धारण करून आहोत. तो कार्यभेद सिद्ध झाला नाही म्हणजेच आपण आपले कार्य योग्य पद्धतीने केले नाही तर आपल्या रूपभेदाचा काही उद्देशच राहणार नाही. परमात्मा महेश्वर स्वतंत्र आहे. सृष्टीलीला आणि त्यांचा सनातन छंद आहे. तेच मायाच्या योगेने आपल्या तिघांना स्वरूपात अभिव्यक्त झालेले आहेत. मी त्यांच्या उजव्या अंगातून आणि ब्रह्मदेव त्यांच्या उजव्या अंगातून आणि श्रीहरी त्यांच्या डाव्या अंगापासून आणि तुम्ही त्यांच्या हृदयापासून उत्पन्न झालेले आहेत. म्हणून तुम्ही त्यांचे वर्णन रूप आहात. अशा प्रकारे आपण तिघही भगवान सदाशिव आणि भगवती शिवा यांचे सुपुत्र आहोत. मी आणि विष्णू तुमच्या आदेशानुसार सृष्टी सर्जन तिचे पालनही कार्य करत आहोत. कार्यकारणशः सपत्नीक झालेले आहोत. म्हणून तुम्हीही जगाच्या सुखाकरता एका परमसुंदर स्त्रीशी विवाह करा. हे महेश्वर, मी तुम्हाला एक पुरातन वृत्तांत सांगतो. तुम्ही शिवरूपात असताना तुम्ही मला म्हणाला होता की ब्राह्मण माझे एक उत्तम रूप तुमच्या ललाटापासून उत्पन्न होईल. ते रुद्र नावाने प्रसिद्ध होईल. तुम्ही सृष्टी करता, विष्णुदीचा पालन करता व मी रुद्र रूपाने लय करता होईल. एका स्त्रीशी विवाह करून लोकांची कार्यसिद्ध करीन. हेच वचन पूर्ण करा. ज्याप्रमाणे लक्ष्मी विष्णूंची आणि सरस्वती ही माझी सहधर्मचारिणी आहे त्याप्रमाणे तुम्हीही स्वतःला अनुरूप अशा कांतेचे पाणी ग्रहण करा. माझे मनोगत म्हणून जाणून लोकेश्वर रुद्रदेव प्रसन्नतेने हसले. ते आम्हाला म्हणाले, ब्रह्मदेव, श्रीहरी, तुम्ही दोघंही माझे आवडते आहात. सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आणि त्रैलोक्याचे स्वामी आहात. तुम्हा दोघांना पाहून मला फार आनंद होतो. तुम्ही जगाच्या कार्यात तत्पर आहात. हे फार चांगले आहे. तुमचे बोलणे माझा गौरव वाढवणारे आहेत. पण मी विवाह करणे उचित नाही कारण मी नेहमी तपश्चर्येत मग्न असतो. संसारविषयी मी पूर्णतः निरीच्छ आहे. विषयाबाबतीत विरक्त आहे. श्रेष्ठ योगी अशीच माझी ख्याती आहे. मी निवृत्तीच्या मार्गाने जाणारा निरंतर अवधूत आहे. निरंजन आत्मदर्शी, कामना शून्य, विकार शून्य, भोगरहित, अपवित्र, अमंगल वेशधारी आहे. मला स्त्रीचे काय प्रयोजन असणार. मला योगामध्ये रत होण्यातच आनंद वाटतो. ज्ञानहीन मनुष्यच योग्य सोडून भोगाला महत्त्व देतो. विवाह म्हणजे बंधन आहे आणि मी त्या बंधनात पडूच इच्छित नाही. हे अगदी सत्य सांगतो आहे. माझ्या मनात विवाहाविषयी जराही अभिरुची नाही. आत्मा हा माझा सर्वार्थ आहे, परमात्मा आहे. परंतु तरीही जगाच्या हितासाठी आम्ही जे सांगाल ते मी करेन. भक्ताच्या वचनाला मान देणे हे माझे व्रत आहे. म्हणून तुमच्या इच्छेते खातीर मी विवाह करण्यास तयार आहे. मी कोणत्या प्रकारच्या स्त्रीच्या पत्नी म्हणून स्वीकार करीन ते आता सांगतो. मी जी माझे तेच सहन करण्यास समर्थ आहे. माझ्या कामरूपिणी इच्छानुसार रूप घेणाऱ्या योगिनी स्त्रीला तुम्ही उपदेश करून माझ्याशी विवाह करण्यास तयार करा. जेव्हा योग साधना करीन तेव्हा तिने योगिनी व्हावी आणि मी जेव्हा कामस्थ होईल तेव्हा तिने कामिनी व्हावी. मी ज्योती स्वरूप सनातन शिवजीचे निरंतर चिंतन करतो आणि करीत राहीन. त्या स्त्रीने माझ्या चिंतनात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर ती जिवंत राहणार नाही. शिवचित्त चिंतन शिवाय मला क्षणभरही करमत नाही. विवाह केल्याने त्यात बाधा येईल. असे अविवाहित राहणेच योग्य आहे. जर अर्थात माझ्यासाठी अशी पत्नी शोधा जी सर्वार्थाने मला अनुरूप आणि माझ्या सांगण्यानुसार वागणारी असेल. भगवान रुद्रांचे बोलणे ऐकून मी आणि श्रीहरी आनंदित झालो आणि विनम्रपणे म्हणालो, हे नाथ, तुम्ही आम्हाला तुमच्या पत्नीविषयी अपेक्षा सांगितल्या आहेत त्या अपेक्षा पूर्ण करू
शकेल आणि जी स्वार्थाने तुम्हाला अनुरूप आहे अशी एक स्त्री आमच्या पाण्यात आहे. मी तिचे थोडक्यात वर्णन करतो. भगवान शिवजींची पत्नी उमा ही विभिन्न अवतार धारण करून पृथ्वीवर प्रकट होते आणि सृष्टीतील विविध कार्य संपन्न करण्यासाठी आपला सहयोग देते. त्याच उमादेवीने लक्ष्मीचे रूप धारण करून श्रीहरींना व सरस्वतींना रूप धारण करून मला वरले आहेत. तीच भगवती शिवा लोकहितार्थ दक्ष कन्या सतीच्या रूपाने अवतीर्ण झाली आहे. तिच्यासाठी तीच एक अनुरूप स्त्री होईल. ती महातेजस्वी सती तुम्हाला वरण्याची इच्छा धरून दृढ आहे. तुमच्यासाठी तीच एक अनुरूप स्त्री होईल आणि महातेजस्वी सती तुम्हाला वरण्याची इच्छा धरून दृढ तप करीत आहे. भगवान तुम्ही तिच्यावर प्रसन्न व्हा. तिच्यावर कृपा करा. तिला वरदान द्या आणि तिच्या इच्छाप्रमाणे बरोबर प्रेमाने विवाह करा. माझी श्री हरीची आणि सर्व देवांची अशीच इच्छा आहे. आम्ही तुमचा विवाह उत्साह पाहू इच्छितो. तुम्ही दोघांच्या विवाहाने त्रैलोक्य सुखी होईल. सर्वांच्या चिंता मिटतील आणि सर्व मंगल होईल. श्रीहरींनाही माझ्या बोलण्याचे समर्थन केले. ते म्हणाले, हे देवादिदेव, महादेवांनी जे सांगितले तेच माझेही म्हणणे आहे. तुम्ही सतीशी विवाह करून त्रैलोक्याला सनात करा. सर्वांनी प्रार्थना ऐकून भक्तवत्सल रुद्र प्रसन्न झाले. तथास्तु असे म्हणून त्यांनी आमच्या प्रस्तावनास मान्यता दिली. आमचा आनंद गगनात मावेना. त्यांच्या आज्ञेने आम्ही सर्वजण आपापल्या स्थानी गेलो. श्री सतीला शिवजींकडून वर प्राप्ती झाली. ब्रह्मदेव नारदाला म्हणाले, हे मुने, इकडे सती दक्षगृही शिवाजी प्रित्यर्थ नंदाव्रत करीत होते. अश्विन शुद्ध अष्टमीला तिने उपवास केला. सर्वेश्वर शिवप्रभूचे भक्तिभावाने पूजन केले. व्रत सांगता झाल्यावर नवमीच्या दिवशी ती शिवध्यानात मग्न झाली होती. तेव्हा भगवान शंकर तिच्या सम्मुख प्रकट झाले. तिचे स्वरूप अतिशय मनोहर होते. शरीर गौरवर्ण होते आणि 5 मुखे होती. ती प्रत्येक मुखाला 3 नेत्र होते. मस्तकावर चंद्रकोर शोभून दिसत होती. तिचा कंठ नीलवर्ण होता. त्यांना 4 हात होते. त्या हातामध्ये क्रमशः त्रिशूळ, ब्रह्म, कपाल, वर आणि अभय या मुद्रा धारण केलेल्या होत्या. त्यांनी सर्वांग भस्म लावलेले होते. त्यांच्या जटा मुकुटात गंगा शोभून दिसत होती. त्यांचे चित्त प्रसन्न होत होते. कोट्यवधी मदनांनी लज्जित व्हावे असे तिचे लावण्य होते. त्यांना पाहून कोणतीही स्त्री मोहित झाली नाही असती. भगवान शंकरांना प्रकट स्वरूपात पाहून सतीने लाजून मान खाली घातली. त्यांच्या चरणावर अत्यंत आदराने वंदन केले. तेव्हा तपश्चर्येचे फल प्रदान करणारे शिवजी तिला उद्देशून म्हणाले, उत्तम व्रताचे पालन करणाऱ्या दक्षनंदिनी, तुझ्या आराधनाने मी संतुष्ट झालो. तिच्या इच्छित वर देण्यासाठी येथे आलो. तरी तुझ्या मनात जे असेल ते सांग. तुझी अभिष्ट कामना मी नक्की पूर्ण करेन. जगदीश्वर महादेव तिचा मनोभाव जाणत होते. तरी तिला काय हवे आहे हे तिच्याकडूनच जाणत घेण्यास उत्सुक होते. हे तिला वारंवार वर मागण्यास सांगत होते. पण लाजेने चूर झाल्यामुळे मनात असूनही ती काही बोलत नव्हती. ती त्यांच्या प्रेमात मग्न झाली आणि तेही मोठ्या कौतुकाने तिच्याकडे पाहत होती. सतीने ते कसेबसे स्वतःला सावरले व मधुर वाणीने म्हणाली, प्रभू, आपली जी इच्छा असेल ते वर द्या. तेव्हा कसेबसे स्वतःला सावरले आणि मधुर वाणीने जी इच्छा असेल ते सांगा. तेव्हा ती लज्जावश काही बोलू शकत नाही. हे जाणून ते स्वतःचेच म्हणाले, देवी, तू माझी पत्नी हो. हे ऐकून तिचे सर्वांग आनंदाने रोमांचित झाले. हा तिच्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. तिची साधना आणि फलद्रूप तिची साधना आणि फलद्रूप झाली होती. जी तिने साधना तप केले होते, तपश्चर्या केली, त्याचं फलद्रूप झाली आणि ती आनंदाने खूप आनंदाने एकदम तिचा चेहरा उजळला आणि तिने काही न मागता मनवंचित इष्ट फल प्राप्त झाले होते असे तिने समजले. त्या समय शंकरांना पाहून तिच्या मनात कामाने संचार केला. त्यांनी तिच्याबद्दल फार प्रेम वाटू लागले. दोघंही एकमेकांवर अनुरक्त झाले. प्रसन्न चित्त सती दोन्ही हात जोडून म्हणाली, देवा, आपण माझ्या पित्याशी बोलणी करून विवाह विधीने माझा स्वीकार करावा. तेव्हा तथास्तु असे आश्वासन देऊन शिवजी संस्थानी परतले. सती आपल्या मातेपाशी गेली. भगवान शिव कैलासावर आपल्या आश्रमात आले आणि त्यांचे मन सारखे सतीकडेच धाव घेऊ लागले. तिचा वियोग आणि त्यांना आता सहन होईना. फार अस्वस्थ वाटू लागले. तेव्हा त्यांनी माझे स्मरण केले. मी सरस्वतीला घेऊन त्वरेने त्यांच्यापाशी गेली. आम्हा दोघांना पाहून ते उत्सुकतेने म्हणाले, ब्राह्मण, यावेळी मी तुम्हाला त्रास दिला म्हणून मी स्वार्थी आहे असे कृपा करून समजू नका. मी तुम्हाला येथे का बोलवले ते सांगते. दक्ष कन्या सतीने मोठ्या प्रेमाने माझी आराधना केली. तिच्या नंदव्रताच्या प्रभावाने आणि तिच्या सर्वांच्या इच्छेचा मान ठेवून मी तिला अपेक्षित वर दिला आहे. मी तिचा पती व्हावे अशी तिची इच्छा होती म्हणून मी तिला माझी पत्नी हो असे सांगितले. वर मिळाल्यावर ती फार प्रसन्न झाली आणि पित्याच्या साक्षीने विवाह विधीने आपण माझा स्वीकार करा असे म्हणाल. तिचे म्हणणे मी मान्य केले असून त्यासाठीच तुम्हाला येथे बोलवले आहे. तरी माझ्या वतीने दक्षाकडे जा आणि आपली कन्या आनंदाने मला देईल अशा प्रकारे त्यांच्याशी बोलणे करा. त्या समयी सरस्वती मातेला समोर पाहून शंकरांना सतीचा विरह फारच जाणवू लागला. त्यांची अवस्था पाहून जाणून मी म्हणालो, प्रभू, हे कार्यासाठी तुम्ही मला आज्ञा दिलीत यामुळे मी अगदी कृतकृत्य झाली आहे, धन्य झाली आहे. तुम्ही घेतलेला निर्णय माझ्या आणि देवतांच्या हिताचाच आहे. यासाठी आम्ही दक्षाशी पूर्वीच बोलणी केली आहे. पण सती तुम्हालाच द्यायची असती
त्याचाही विचार आहे, तरीही मी त्यांच्याकडे जाऊन तुमचा संदेश सांगतो. त्यांचा निरोप घेऊन मी रथात बसलो आणि वेगाने दक्षाकडे निघालो. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, तात शंकराकडून वरदान प्राप्त झाल्यावर सती मातेपाशी गेली, त्यानंतर काय घडले? ब्रह्मदेव म्हणाले, सतीने आपल्या मातापित्याला नमस्कार केला, तिच्या सखीने सर्व वृत्तांत सांगितला, त्यामुळे त्यांना फार आनंद झाला. असक्तीने कन्येला हृदयाशी धरले, तिच्या मस्तकाचे चुंबन घेतले, शिवजींना प्रसन्न करून घेतल्याबद्दल तिची फार प्रशंसा केली. दक्षाने मोठा उत्सव केला, ब्राह्मणांना व गोरगरिबांना दान धर्म केला. काही काळ गेल्यावर दक्षाच्या मनात चिंता उत्पन्न झाली. ते स्वतःशीच विचार करू लागला, भगवान शिव अजूनही सतीला मागणी घालायला आलेले नाहीत असे तिला वाटले. मग तिचा विवाह तिच्याशी कसा करून द्यायचा? ते येथे येऊन तिला वर देऊन गेले, पण ते पुन्हा कसे येतील? तिला त्याच्याकडे पाठवावी तरी योग्य वाटत नाही. त्यांनी तिचा अंगीकार केला नाही, पण तो प्रयत्नही व्यर्थ ठरेल. त्यांनी स्वतः येथे यावे आणि म्हणून मी काय करावे? अशा प्रकारे दक्ष चिंतामन असताना मी सरस्वतीसह त्यांच्या घरी गेलो. मला पाहून त्याला फार आनंद झाला. त्यांनी आम्हाला नमस्कार केला, बसायला उत्तम आसन दिली. प्रारंभिक आदरातिथ्य झाल्यावर त्यांनी मला येण्याचे कारण विचारले. मी म्हणालो, प्रजापते, मी जेथे ज्या कामासाठी आलो आहे ते नक्कीच हिताचे आहे का? तुझ्या कन्येने महादेवाची आराधना करून जो वर मिळवला आहे तो पुरा होण्याची वेळ आता आली आहे. तिला मागणी घालण्यासाठीच त्यांनी मला पाठवले आहे. तिच्या विरहामुळे त्यांना चैन पडत नाहीये. कामदेवाने आपल्या 5 बाणांनी शरसंधान करून जे वध झाले नाहीत त्यांना तुझ्या कन्येने जिंकून घेतले आहेत. आत्मचिंतन सोडून दे. सतीच्या चिंतनातच घडली आहे. सर्व विसरून सती कोठे गेली हे आज सती कोठे आहे असे प्रत्येकाला विचारत आहेत. तू मरीची, आदी, ऋषी, कामदेव आपण सर्व जण इच्छित होतो. आज जे झाले ते सतीने तप करून त्यांना संतुष्ट केले आणि तिच्या उत्सुकतेने तिची इच्छा करत आहेत. तिने त्यांची आराधना केली, आता ती तिची आराधना करत आहेत. म्हणून जी त्यांच्यासाठीच अवतरलेली आहे, जी पार्वती माता त्यांच्यासाठीच अवतरली आहे ती त्यांनाच अर्पण करा. तिच्या रूपाने रुद्रांना कन्यादान केल्याने ती कृतकृत्य होईल. हे ऐकून दक्षाला फार हर्ष झाला. तो मला म्हणाला, पूज्य पिताजी, मला सर्व मान्य आहे. सर्व काही आपल्यासारखे मनासारखेच होईल. तेव्हा ठीक आहे, तू विवाहाची तयारी कर. मी अन्य नारद आणि त्यांना तेथे घेऊन येतो असे सांगून मी त्यांचा निरोप घेतला आणि त्यांनी सरस्वतीसह कैलासाकडे निघालो. इकडे भगवान शिव उत्कटतेने माझ्या येण्याची वाट पाहत होते. त्यांनी तिकडे दक्ष, त्यांची पत्नी सती पूर्ण काम होऊन आनंदात न्हावून निघाले होते. शिव आणि सतीचा विवाह. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, तात, तुम्ही हिमालयाच्या कैलास शिखरावर गेलात, तेथे काय घडले? ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, मी प्रसन्न मुद्रेने भगवान शंकरापाशी गेलो. मला पाहताच ते आनंदित झाले आणि अधीरतेने विचारू लागले, दक्षाने काय विचार केला आहे? त्यांनी माझ्या आणि सतीच्या विवाहास संमती दिली की नाही? लवकर सांगा. माझ्या मनाला संचारलेले काम माझे अंतःकरण विदीर्ण करून टाकत आहे. मला केवळ सतीचीच इच्छा आहे. दुसऱ्या कोणत्याही स्त्रीकडे माझे मन जात नाही. तुम्ही मला सांगा. मी निरंतर तिचे ध्यान करीत आहे. मीच तिची अभेद्य प्रिय आहे. शंकराचा विरह जाणून मी त्यांचे सात्वन केले व म्हणालो, महादेवा, सतीविषयी दक्षाने जे सांगितले तेच मी सांगतो. तुमचे कार्य साध्य झाले आहे म्हणून समजा, कारण आपली कन्या तुम्हालाच द्यायची हे त्यांच्या मनात होते आणि आता तो विचार अगदी पक्का झाला आहे. सती त्यांच्यासाठी तुमची आराधना करत होती. सती ही आराधना करत होती आणि रुद्र हे माझे पती व्हावे अशी इच्छा तिने आपल्या मातापित्यांशी प्रकट केली होती. दक्षाने मला आणि रुद्र हेच माझे पती व्हावेत अशी इच्छा तिने आपल्या मातापित्याशी प्रकट केली होती. दक्षाने मला शुभ लग्न व शुभ मुहूर्त पाहून तुम्हाला घेऊन यावे असे सांगितले. तेव्हा काळ वेळ निश्चित करून चला आणि सतीची पाणी ग्रहण करा. माझे बोलणे ऐकून रुद्र हसून म्हणाले, ब्रह्मदेव, मी तुमच्या आणि नारदाच्या बरोबर तेथे जाईन. तुम्ही नारदाचे स्मरण करा, मरीची आदी मानसपुत्रांचे स्मरण करा, म्हणजे ते येथील. त्यांनी सर्वांना घेऊन मी गणसहित दक्षागृही जाईन. तेव्हा रुद्रदेवाच्या आज्ञेने मी तुझे आणि अन्य मानसपुत्रांचे स्मरण केले. तुम्ही सर्वजण त्वरेने कैलासावर आला. शिवविवाहाचा शुभ वार्तेने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. भगवान विष्णू गरुडावर बसून लक्ष्मी आणि गणपरिवारासहित तेथे आले. चैत्र शुद्ध त्रयोदशी रविवारी पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर भगवान महेश्वरांनी आपल्या विवाहासाठी सर्वांना बरोबर घेऊन प्रस्थान केले आणि ती सर्व मंडळी नटून थटून वाजत गाजत मिरवणुकीने निघाली. देव, देवता, ऋषी, मुनी, गणांसह विभूषित भगवान रुद्र फारच शोभून दिसत होते. त्यांच्या जयकाराने दशदिशा दुमदुमीत होत्या. मार्गामध्ये सर्वत्र उत्सवच होत होता. सणांचा उत्साह ओसाडून वाहत होता. नंदिकेश्वरावर आरूढ झालेले आणि व्याघ्रांवर गजचर्म, सर्प, जटा, चंद्रकला आणि आदी भूषाने शोभणारे भगवान महादेव प्रसन्नतेने दक्षाच्या घरी गेले. त्याच्या आगमनाने कन्येकडील मंडळींना आनंदाचे उधाण आले. दक्ष आपल्या सहचराने घेऊन रुद्रांना सामोरा आला. त्याने सर्वांचा यथायोग्य सत्कार केला, वराड्याला प्रदक्षिणा घातली. नंतर सर्वांना घेऊन तो आपल्या घरी आला. भगवान रुद्रांना उत्तम आसनावर बसवले. आम्हा सर्व देवतांना व ऋषीमुनींना यथायोग्य स्थान दिले. रुद्रपूजन झाल्यावर देवतांचे, ब्राह्मणांचे, शिवगणांचे पूजन केले. प्रारंभिक आदरातिथ्य झाल्यावर त्यांनी मरीची आदी मुनींशी अवश्य विचार विमर्श केला.
मग मला नमस्कार करून मला तात वैवाहिक कार्य तुमच्या हातूनच संपन्न होऊ द्या. त्यांची विनंती मान्य करून मी उठलो आणि विवाह विधीला सुरुवात केली. शुभ लग्न आणि शुभ मुहूर्त पाहून दक्षाने सतीचे कन्यादान केले. भगवान शिवजींनी तिचे विधीपूर्वक पाणी ग्रहण करून मग त्या मंगल प्रसंगी श्रीहरी आदी सर्वांनी शिवप्रभूंना नमस्कार करून नानाविध स्तुतींनी त्यांना प्रसन्न केले. दक्षाने मोठा महोत्सव केला, नृत्य गायनादी कार्यक्रम केले व तो विवाह सोहळा थाटामाटात संपन्न झाला. सर्वजण आनंदमग्न होते. सतीचे कन्यादान करून दक्ष कृतकृत्य झाला. त्यांनी रुद्रदेवांना पुष्कळ भेटवस्तू दिल्या, ब्राह्मणांना अपार द्रव्य दिले, महेश्वरांना विवाहाने व सर्व विश्वच मंगलमय झाले. श्रीहरीकडून शिवतत्वाचे वर्णन. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, दक्षाने शंकरांना कन्यादान केले, त्यांना अनेक अहेरी दिली. या सर्व वृत्तांत मी तुला आधीच सांगितलं. त्यानंतर श्रीहरी लक्ष्मीसह रुद्रापाशी गेली. कल्याणासाठी, दुष्टांच्या निर्दलनासाठी तुम्ही उभयता निजलीला नेहमी अवतार घेता, असे सनातन श्रुती. जगाचे रक्षण करावे, लोकांचे मंगल सनातन श्रुती सांगते. मला जशी लक्ष्मीमुळे शोभा आली, त्याप्रमाणे दाक्षिणीमुळे तुम्ही शोभत आहात. दोघांनी सर्व जगाचे रक्षण करावे, लोकांचे मंगल करावे, एवढीच माझी प्रार्थना आहे. नारदा, त्यानंतर मी सतीजवळ जाऊन गुहयुक्त विधीने अग्निकर्य करू लागली. माझे सर्वश्रेष्ठ ब्राह्मणाच्या सांगण्यावरून शिवजीने आणि सतीने अग्नीला प्रदक्षिणा घातल्या. तेव्हा तेथे फारच अद्भुत उत्सव झाला होता. मंगलवाद्याचा गजर होऊ लागला, स्त्रिया मंगलगाणी गाऊ लागल्या, सर्वजण आनंदाने नाचू लागले. तो प्रसंग फारच सुखद आणि संस्मरणीय होता. हे मुने, त्या समयी एक विलक्षण घटना घडली. मी पूर्वीपासून शंकरांना मोहित करण्याच्या कपटाने प्रयत्न चालवला होता. त्याच भगवानांनी यावेळेस मला लीला मोहित केल्या आणि जो दुसऱ्यावर अपकार करतो त्याला स्वतःलाच अपकार सोसावा लागतो. म्हणून कोणावरही अपकार करू नये, कोणाची चुगली नसेल ती करू नये. आता तो प्रसंग आहे. अग्नीला प्रदक्षिणा घालत असताना सतीच्या पायावरचे वस्त्र उडाले. अग्नीला प्रदक्षिणा, दोघांचे लग्न होत होतं आणि अग्नीला प्रदक्षिणा घालत असताना सतीच्या पायावरचे वस्त्र थोडेसे उडाले आणि चरणांचे दर्शन झाले. ते चरण फारच कोमल आणि विलोभनीय होते, त्यामुळे ते अक्षरशः मोहित झाले. शिवमायेच्या प्रभूने कामपीडित होऊन तिच्या स्वर्गाचे अवलोकन करू लागलो. मी जसे जसे तिचे शरीर पाहू लागलो तसा तसा अधिकाधिक बेचैन होऊ लागलो. मला तिचे मुख पाहण्याची अनावर इच्छा झाली. रुद्रांच्या भीतीने मी तिचे मुख पाहण्यात धजलो नाही, पण कामाच्या प्रभावाने काय करावे, तिचे मुख पाहता येईल असा विचार करू लागला. मी अगदी थोडी ओली लाकडे घातली आणि हळूहळू जेवता टाकू लागली. त्यामुळे तेथे खूप धूर झाला आणि तो चारी बाजूंना फैलला. वेदीच्या आसपासची सर्व जागा धुराने व्यापून गेली. धूर झोपल्यामुळे रुद्रांनी आपले डोळे दोन्ही हातांनी झाकून घेतले, पण तेच हवे होते की सतीच्या मुखावरचे वस्त्र हळूच दूर केल्याने तिचे सुंदर मुख पाहिले. कामार्थ होऊन त्याकडे पुन्हा पाहिले. माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम उत्पन्न झाला. त्या क्षणी माझे वीर्य खलित झाले. ते खाली पडताच मी भानावर आलो. चंपापून इकडे तिकडे पाहू लागलो. खाली पडलेले वीर्य बिंदू कोणाला कळणार नाही तशा प्रकारे लपलो. अंतर्ज्ञानाने भगवान रुद्रांनी सर्व वर्तमान झाले. ते माझ्यावर अत्यंत क्रोधित झाले व म्हणाले, माझ्या विवाहात माझ्या वधूचे मुखही तुम्ही कामुक होऊन पाहिले आणि ते कुत्सित कर्म तुमच्याकडून घडले कसे? तुम्हाला काय वाटले की तुम्ही चोरून केलेली गोष्ट मला कळणार नाही? मी सर्व साक्षी सर्वेश्वर आहे. मला जो कोणी चोरून करो का चांगल्या मनाने करो, मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करतो आणि संपूर्ण जगाचा उद्धार करतो. तर मला तुम्ही चोरून केलेले सर्व कार्य समजले. मी सर्व साक्षी सर्वेश्वर आहे. संपूर्ण विश्वासघात मला ज्ञात नाही असे तुला काही समजले का? तर मला सर्व काही समजले आहे असे रुद्रदेवांनी म्हणाले आणि संपूर्ण विश्वात मला ज्ञात नाही असे काहीही नाही समजला तर मला सर्वजण विख्यामध्ये जो कोणी व्यक्ती काहीही करो, मी सर्वांचे सर्व काही जाणून मग त्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो. जो कोणी साधा निर्मळ भक्त राहतो, भोळा भाळा राहतो, त्याला कपट चपट दिखावा माहीत नाही राहत, त्या भक्तांच्या मी लवकर इच्छा पूर्ण करतो. आणि जो निस्वार्थी आहे, काम क्रोध मत्स्य गर्व अहंकार त्याने टाकून दिलेला आहे, त्या भक्तांच्या मी लवकर इच्छा पूर्ण करतो असे रुद्रदेवांनी सांगितले. आणि संतापलेल्या रुद्रदेवांनी मग मला मारण्यासाठी त्रिशूळ उगाडला. तेव्हा विवाह मंडपात एकच हाहाकार माजला होता. मरीच्या ऋषी व सर्व देव व्याकुळ होऊन शिवजीची स्तुती करू लागले. ते म्हणाले, महादेव शांत व्हा, कृपा करून ब्रह्मदेवांना मारू नका. तुम्ही अखिल जगाचे पिता आहात. सती ही माता आहे. ब्रह्मादिक सर्व देवता आपल्या दास आहेत. तुमची लीला अद्भुत आहे, माया अद्भुत आहे. त्यामुळे जे भक्ती करत नाही ते मोहात पडतात. वृद्ध मुनींनी नम्रतापूर्वक प्रार्थना केल्या. दक्षाने शिवजीपाशी जाऊन कृपा करा अशी प्रार्थना केली. ब्रह्माजीचा वध करू नका अशी प्रार्थना केली असे वारंवार विनवले. तेव्हा ते म्हणाले, जो सतीकडे कामयुक्त नजरेने पाहिल त्याला ठार करून टाकेल असे सांगितले. आणि असे विष्णूंनी मला आधीच सांगितले होते की ब्रह्मदेवांनी सभिलक्ष दृष्टीने सतीकडे पाहिले त्याला ठार करा असे विष्णूंनी मला आधीच सांगितले आहे. आता त्यांनी माझा फार मोठा अपराध केला आहे. मी त्यांना ठार मारण्याचं ठरवले. त्यांचा क्रोधावेश पाहून मी प्राणभयाने व्याकुळ झालो. सर्वजण थरथर कापत होते आणि विषण शांतता पसरलेली होती. प्रत्येकाच्या मुखावर चिंता आणि
उदासीनता स्पष्ट जाणवत होती. परिस्थितीचे गांभीर्य जाणून कार्यचतुर श्रीहरी तत्परतेने पुढे आले. त्यांनी रुद्राची स्तुती केली व म्हणाले, प्रभू तुम्ही उदार आणि अंतर्ज्ञानाने आहात. येथे ब्रह्माजीकडून प्रमाद घडला हे खरे आहे, पण आता यांना पश्चाताप होत आहे. ते तुम्हाला शरण आलेत, यांचे रक्षण करा. मी तुमचा आवडता भक्त आहे ना, सृष्टीचे कार्य करत आहे ना, मग तुम्ही माझे म्हणणे ऐका की ब्रह्मदेवाला माफ करा, क्षमा करा. ब्रह्माजींच्या मृत्यूनंतर सृष्टी निर्मितीचे कार्य कोण करणार? सती तुमची पत्नी व्हावी म्हणून यांनीच दक्षाला उदयुक्त केले, हे कसं विसरता आहात? रुद्रदेव म्हणाले, रमापती मला माझे काम करू द्या. ब्रह्मदेव दृष्ट आहेत, त्यांना धडा शिकवलाच पाहिजे. तुम्ही मध्ये पडू नका. यांना मारून मी तुमच्या सूचनेचे पालन करणार आहेत. नंतर मी स्वतःची सृष्टी करता होईन किंवा कार्यासाठी दुसऱ्याला कोणाला तरी उत्पन्न करेन. तेव्हा श्रीहरी म्हणाले, प्रभू अन्य कोणी सतीकडे कुरुदृष्टीने पाहिले असते तर माझ्या सांगण्यानुसार त्यांचा वध करणे योग्य होते, पण आपण कितीही शिवजीचाच आत्मा, आम्ही तिघेही तुमचा शिवजीचाच आत्मा आहे, भिन्न नसून एकरूप आहेत. त्यांचा तत्वपूर्वक विचार करा. प्रिय विष्णूचे बोलणे ऐकून शिव म्हणाले, ब्रह्माजी माझा आत्मा आहेत हे कसे? ते समोर बसले आहेत आणि निराळे दिसत आहेत. तेव्हा त्यांना प्रसन्न करण्याच्या उद्देशाने श्रीहरी म्हणाले, सदाशिव ब्रह्माजी तुमच्याकडून भिन्न नाहीत आणि तुम्हीही त्यांच्याकडून भिन्न नाही. मी तुमच्याहून भिन्न नाही, तुम्हीही माझ्याहून भिन्न नाही. आपण तिघी एकच आहोत. तुम्ही सर्वज्ञ आहात. ब्रह्मदेव समोर विभक्त प्रत्यास येत आहेत असे तुम्ही म्हणालात. ते सर्वांना त्यातील तत्व समजावे हे हेतूने म्हणूनच मी तुमच्या आज्ञेने सर्वांना शिवतत्व समजावून सांगतो. तुम्ही प्रधान आणि अप्रधान, प्रकृती आणि तिच्या पलीकडेच आहात. तुमचे अनेक भाग आहेत तरीही तुम्ही भागरहित आहात. तुम्ही ज्योतिर्मय परमेश्वर आहात. मी कोण, तुम्ही कोण, ब्रह्माजी कोण आहेत हे सर्व तुमचेच मूर्त स्वरूप आहे. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय, त्रिविध कार्य करण्यासाठी भिन्नतेने प्रतीत होणारी तुमचीच अंशभूत रूपे आहेत. हे शरीर तुम्ही निज लीलेने धारण केले आहे. निर्गुण ब्रह्मरूपाने तुम्ही एक आहात आणि सगुण रूपानेही एकच आहात. शरीराला डोके, डोळे, मान आदी अवयव असतात आणि त्या प्रत्येक अवयवाचे कार्य निरनिराळे आहे, तरीही ते एका शरीराचे भाग आहेत. त्याप्रमाणे आपल्या तिघांचे स्वरूप व कार्य निराळे असले तरी आपण तिघे तुमचेच भाग आहे. ज्योतिर्मय, सर्वव्यापी, निर्लेप, पुराण पुरुष, कुटुस्थ, अव्यक्त, अनंत, नित्य, दीर्घ आदी विशेषणांनी युक्त असे निर्विशेष ब्रह्म आहे ते तुम्हीच आहात. याचा विचार करा. शिवजीचे सतीसह कैलासावर प्रस्थान. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, मुनीश्वर विष्णूचे बोलणे ऐकून भगवान रुद्र प्रसन्न झाले. त्यांनी मला मारण्याचा विचार सोडून टाकला. त्यामुळे सर्वजण निर्भय झाले आणि उपस्थितींनी त्यांनी जय जयकार केला. मीही त्यांना नाना प्रकारच्या स्तोत्रांनी स्तुती केली. त्यांनी मला अभय दिले व म्हणाले, विधी मला नमस्कार करताना तुमचे हात असतात तसेच डोक्यावर ठेवा. त्याप्रमाणे मी केले. रुद्रदेवांनी तसेच केले. इंद्रादी देव, देवता व मुनी हे सर्व पाहत होते. मला स्वतःची लाज वाटू लागली. मी मान खाली घातली व म्हणालो, हे प्रभू मला क्षमा करा. माझ्याकडून जे पाप घडले आहे त्यासाठी काही प्रायश्चित्त सांगा. रुद्र म्हणाले, आता मी ज्या रूपात अधिष्ठी आहेत त्याच रूपाची तुम्ही आराधना करा. तुम्ही रुद्रशीर नावाने प्रख्यात व्हाल. ब्राह्मणमध्ये तेजस्वी व्हाल. तुमच्या मनात काय काम उत्पन्न झाले ते तुमचे वर्तन्य सामान्य मनुष्याने प्रमाणे राहील आणि तुमचे मनुष्य रूपाने डोक्यावर नमस्कार केल्यासारखे हात राहील. अशा स्थितीत तो तुमची निंदा करेल तर दुसऱ्यांना लागेल. तेही तुमची निंदा करतील असतील तरी पण ते तुम्हालाच हीच शिक्षा होईल. हीच शिक्षा दिली आहे असे समजावे. जसे जसे अधिकाधिक लोक तुमचे पाप सांगत हिंडतील तसे तसे तुमचे पाप कमी होऊन तुमची शुद्धी होईल. त्याचप्रमाणे तुमच्या वीर्याचे जे 4 थेंब भूमीवर पडले आहे त्याचे प्रलयकारी मेघामध्ये रूपांतर होईल व 4 महामेघ अनुग्रत, सर्वत, आवर्त, पुष्कर आणि द्रोण या नावाने ओळखले जातील. नारदा, त्यावेळी रुद्रदेवाच्या इच्छेने माझे वीर्यबिंदू खरोखरच 4 विशाल मेघांमध्ये परिणित झाले. थोडासा जलवर्षाव करून ते आकाशात गेले आणि मोठमोठ्याने गर्जना करून निघून गेले. नंतर शिवजीच्या आज्ञेने उर्वरित विवाह विधी पूर्ण केले. तेव्हा देवांनी प्रसन्न चित्तेने रुद्र आणि सती त्यांच्यावर आकाशातून पुष्पवृत्ती केली. गायन वादन झाले. रंभादी अप्सरांनी नृत्य केले. देवाच्या श्रियांनी मोठा उत्सव केला. त्यानंतर विवाह यज्ञाचे स्वामी भगवान रुद्र लौकिक रिवाजाला अनुसरण करून विवाह संपूर्ण केला. तर अशा प्रकारे सतीचा विवाह शिवजीशी झाला आणि सती कैलासावर प्रस्ताव करायला गेली. तर अशा प्रकारे या शिवजीचा आणि सतीचा विवाह झाला. तर असा हा रुद्राचा विवाह स्वयंभू मन्वंतरामध्ये झाला. आणि जो मनुष्य विवाह, यज्ञ आणि अन्य कोणत्याही शुभ कार्यारंभी शिवपूजन करून ही कथा शांत चित्ताने श्रवण करेल त्यांची सर्व कार्य यथाचित्त पूर्ण होतील, निर्विघ्नपणे पार पडतील. आणि जो विवाह संयुक्त कन्या आहेत आणि त्यांचे कन्यांचे जमत नाही आहे त्यांनी हे सतीच्या विवाहाचे कन्याचे सती विवाहाच्या लग्नाची कथा जर ऐकेल तर त्याचे लग्न जोडतील आणि अत्यंत शुभ असे उपाख्यान प्रेमाने श्रवण करतील. तिला उत्तम अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल आणि पतिव्रता आणि पुत्रवती प्राप्त होईल. धन, धान्य, आयुष्य, दीर्घायुष्य, मान, प्रतिष्ठा, यश, कीर्ती वाढेल. तर असे या शिवजीने स्वतः सांगितलेले आहे. तर अशा या सती हिमालयाचे
वर्णन आलेलं होतं आणि शिवपार्वतीचा विवाह असं हा वर्णन या अध्यायांमध्ये आलेले होते. शिवजी सतीसह कैलासावर कसे प्रस्थान झाले तर ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकले आहे. सतीने घेतली श्रीरामाची परीक्षा. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, हे प्रजानाथ, भगवान शंकर आणि सती या दोघांनी पुढे काय केले? मग त्यांचे मंगलमय उत्तम चरित्र वर्णन करून सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, विष्णुभक्त नारदा, शिवदंपतीने लौकिक व्यवहाराचा आश्रय घेऊन बराच काळ एकत्र क्रीडा केली. त्यानंतर सतीला शिवजीचा वियोग झाला असे काही विद्वानांचे म्हणणे आहे. परंतु शब्द आणि अर्थ, साखर आणि तिची गोडी हे जसे एकरूप आहेत, तत्व शिव आणि शिवा एकरूप आहेत, ते विभक्त होऊ शकत नाही. मग त्यांना परस्परांचा वियोग कसा होऊ शकतो? ते दोघे ईश्वर आहेत, स्वइच्छेने अवतरण होऊन स्वच्छेने नवनवीन लीला करणारे आहेत. त्यांचा परस्परांचा वियोग ही सुद्धा एक लीला आहे. त्यांची इच्छा असेल तरच त्यांचा वियोग संभवतो, अन्यथा नाही, असे सांगितले. आपल्या पतीने आपला त्याग केला आहे. जेव्हा सतीच्या लक्षात आले तेव्हा ती दक्षाच्या यज्ञस्थानी गेली. तेथे भगवान शंकराचा अनादर पाहून तिचे मन विषण्ण झाले. तिने यज्ञकुंडात उडी घेऊन देह त्याग केला. तीच सती पुढे हिमालयाची कन्या प्रकट झाली. तिचे नाव पार्वती. तिने घनघोर तपस्या करून शिवप्रभूंना पती रूपात पुन्हा प्राप्त केले. तेव्हा सूत म्हणाले, महेश्वरीनो, ब्रह्मदेवाचे बोलणे ऐकून नारदांना मोठे नवल वाटले. ते म्हणाले, वीरेची, तुम्ही मला शिव आणि सती यांचा मनोभाव, आचरण यांच्याविषयी संबंधित असलेले त्यांचे एकत्रित चरित्र विस्ताराने सांगा. तेव्हा भगवान शंकरांनी आपल्या प्राणप्रिय धर्मपत्नीचा सतीचा त्याग केला. दक्ष हा तुमचा पुत्र, त्याच्या यज्ञात शिवजीचा अनादर कसा झाला? त्या यज्ञात सतीने स्वदेहाचा कशा प्रकारे त्याग केला? त्यानंतर तेथे काय घडले? भगवान महेश्वरांनी काय केले? सर्व जाणून घेण्यास ती अतिशय उत्सुकता आहे. ब्रह्मदेव म्हणाले, हे महाप्रभो, तुम्ही जिज्ञासा पाहून मला फार आनंद होत आहे. समोर उत्तम श्रोता असला तरी वक्त्याला आपोआप स्फूर्ती येते. ब्रह्मदेव महेश्वरांना वंदन करून मी त्यांचे अद्भुत चरित्र वर्णन करतो, ते लक्षपूर्वक ऐका. एके दिवशी शिव आणि सती वृषभावर बसून त्रैलोक्यात हिंडण्यासाठी निघाले. तेथे प्रथम भूलोकी आले. जमिनीवरून प्रवास करत सागरापर्यंत गेले. तेथून दंड करण्याकरता प्रवेशले. शिवजी सतीला परिसराची शोभा दाखवून तेथील स्थळाची माहिती देत होते. पुढे जाता जाता राम व लक्ष्मण दिसले. रावणाने कपट करून सीतेला पळवून नेले होते, म्हणून ते दोघे तिचा शोध घेत होते. दुःखाने त्यांची मुख कमले म्लान दिसत होती. रामाला शोक अनावर झाला होता. सीते, सीते असे म्हणून तो तिला हाका मारत होते. माझी सीता कोठे आहे? सांगा, सांगा, काहीतरी बोला, असे म्हणून वृक्षांना आलिंगन देत होता. त्याला रडू आवरत नव्हते. लक्ष्मण त्यांचे वारंवार सात्वना करत होते. रामाला लक्ष्मणासहित पाहून भगवान शंकरांनी प्रसन्नतेने नमस्कार केला आणि त्यांचा जय जयकार केला. ते पुढे निघाले. त्यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांची लीला पाहून सतीला मोठे नवल वाटले. ती म्हणाली, प्राणनाथ, आपण सर्वांचे ईश्वर आहात. ब्रह्मदेव, विष्णू आदी सर्व देव देवता तुमची सेवा करतात. संपूर्ण विश्वामध्ये तुम्हीच एकमात्र सर्वश्रेष्ठ आहात. तुमचे महात्म्य अगाध आहे. ज्यांना सर्वांनी निर्विकार परमप्रभू तुम्हीच आहात आणि मग सर्वांनी नमस्कार करावा. ज्यांचे सर्वांनी ध्यान व पूजन करावे असे तुम्हीच आहात. प्रयत्नपूर्वक जाणण्यायोग्य निर्विकार प्रभू तुम्हीच आहात. स्वामी विरहाने व्याकुळ होऊन वनात हिंडणारे हे दोन धनुर्धर कोण आहेत? यातील ज्येष्ठ पुरुषांची अंगकांती नीलवर्ण आहे. त्याला पाहून तुम्हाला एवढा आनंद का झाला? तुम्ही त्याला नमस्कार का केला? स्वामी कधीही भक्ताला किंवा सेवकाला वंदन करत नाही, मग तुम्ही असे का केले? तेव्हा लीला विशारद शंकर हसून म्हणाले, सती, मी तुला सर्व काही सांगतो, ऐक. राम लक्ष्मण सूर्यवंशात दशरथ राजाचे विद्वान आणि महापराक्रमी पुत्र आहेत. यात जो गोर वर्णाचा आहे तो धाकटा बंधू लक्ष्मण, तो शेषाचा अवतार आहे. नीलवर्ण राम हा ज्येष्ठ बंधू, तो विष्णूचा पूर्ण अवतार आहे आणि साधूंचे रक्षण आणि लोकांचे कल्याण करण्यासाठी याने श्रीरामाचा अवतार घेतलेला आहे. रामाची माहिती सांगून भगवान रुद्र काही वेळ गप्प राहिले, पण त्यांचे बोलणे ऐकून सतीचे समाधान झाले नाही. तिला संशय पाहिले. ते म्हणाले, देवी, माझ्या बोलण्यावर तुला विश्वास नाही ना? मग तू स्वतः जाऊन आपल्या बुद्धीने रामचंद्राची परीक्षा घे. अर्थात ज्या योगे तुझा मोह नाहीसा होईल ते कर. तोपर्यंत मी या वडाच्या सावलीत झाडाखाली बसतो, थांबतो. शंकराची आज्ञा मिळाली. आता प्रश्न होता की परीक्षा घेण्याचं सतीने खूप चिंतन केले. शेवटी आपण सीतेचे रूप घेऊन जावे. राम हा खरोखरच विष्णूचा अवतार असेल तर तो आपल्याला ओळखल्याशिवाय राहणार नाही, असा विचार करून ती सीतेच्या रूपाने रामासमोर गेली. श्रीराम शिवनामाचा जप करत होते आणि तिला पाहताच तो हसला. सहजतेने म्हणाला, हे सती, तुला नमस्कार असो. हे वेळेस शंकर कोठे आहेत? त्यांना न
घेता तू या वनात एकटी कशा करता आलीस? आपले स्वतःचे रूप सोडून तू हे रूप का धारण केले? कृपया कारण सांग. श्रीरामाचे बोलणे ऐकून सतीला तर फार आश्चर्य झाले. पती वचनावर अविश्वास दाखवला, पण ती मनोमन लज्जित झाली. श्रीराम हा विष्णूच आहे आणि त्याची तिला आता खात्री पडली. तिने शिवचरणाचे स्मरण केले व म्हणाली, भगवान शिव मला आणि पार्षदांना घेऊन पृथ्वीवर भ्रमण करत आहे. होते आम्ही फिरत फिरत येथे आलो आणि तुला वीर व्याकुळ होऊन सीतेच्या शोधार्थ हिंडताना पाहिले. तुला पाहताच माझे स्वामी आनंद विभोर झाले आणि त्यांनी तुला नमस्कार केला. तुझा जय जयकार असो असे त्यांचे वागणे पाहून मला नवल वाटले. त्यांनी मला तुझ्याविषयी जे काही सांगितले त्याच्यावर माझा विश्वास बसला नाही, म्हणून मी त्याच्याच आज्ञेने तुझी परीक्षा घेण्यासाठी मी सीता मातेचे रूप घेतले आणि रामचंद्र तुझे प्रभुत्व मी जाणले आणि तू साक्षात विष्णू आहेस म्हणून माझा संशय दूर झाला. तथापि मला अजूनही काही घ्यायचे आहे. भगवान शिव देवादी देव आहे, त्रैलोक्यातील सर्व लोक त्यांना वंदन करतात. असे असताना तू त्यांना कसा वंदनीय झालास याविषयी अगदी खरं खरं सांग. सतीचे बोलणे ऐकून रामाला अत्यानंद झाला. त्याने मनोमन शिवजीचे स्मरण केले. त्यावेळी त्याच्या हृदयातील प्रेम आणि भक्तिभाव उजळून आले. त्यांचा महिमा तो वर्णन करू लागले. शिवजींकडून सतीचा मानसिक त्याग. श्रीराम सतीला उद्देशून म्हणाले, हे देवी प्राचीन काळाची गोष्ट आहे. शंकरांनी विश्वकर्म्यांना आपल्या लोकात बोलवले. त्यांच्याकडून विशाल गोशाळा बनवून घेतली. एक मनोहर महाल बनवले व श्रेष्ठ सिंहासन तयार करून घेतले. शिवाय गणपतीसाठी परम अद्भुत छत्रही बनवून घेतले. त्यानंतर त्यांनी देव, सिद्ध, गंधर्व, नाग, गुण यांना बोलावून घेतले. त्यांच्या निमंत्रणावरून देव, उपदेव, देवता, अप्सरा, मुनिजन, श्रेष्ठ ऋषी, ब्रह्मदेवाच्या मानसपुत्र, नागकन्या आदी सर्व मंडळी मांगलिक वस्तू घेऊन आले आणि संगीत तज्ज्ञ आले, गायनाचारी आले, वीणा, मृदुंग, नाना प्रकारची मंगलवाद्य वाजू लागली. गीत, नित्यदिकांच्या कार्यक्रमाने मोठा उत्सव सुरू झाला. तर राज्य अभिषेकास लागणारी द्रव्य सामग्री, औषधी, तीर्थांना भरलेले 5 घट याशिवाय अन्य दिव्यही साहित्य त्यांना पार्षदांना सांगून मागवण्यात आले. वेद मंत्राचे घोष होऊ लागले. देव श्रीहरीच्या भक्तीने महादेव फारच प्रसन्न झाले होते. त्यांनी श्रीहरींना मोठ्या प्रेमाने वैकुंठावर बोलवले. एक उत्तम मुहूर्तावर त्यांनी सिंहासनावर बसवले आणि सर्व प्रकारच्या आभूषणांनी उभूषित केलेले त्यांच्या मस्तकी दिव्य मुकुट ठेवला आणि अपार कौतुक केले. स्वहस्त अभिषेक केला आणि त्यांनी दुसऱ्याला कधीही दिले नाही. ते स्वतःचे सर्व ऐश्वर्य त्यांना प्रदान केले. भक्तवत्सल शिवजींनी श्रीहरीचे मुक्ती कंठाने स्तुती केली आणि ते ब्रह्मदेवाला म्हणाले, लोकेश, आजपासून हे श्रीहरी मला वंदनीय आहे. ते तुम्ही सर्व देवांनाही वंदन करावेत. अशी आज्ञाने वेदही श्रीहरीच्या यशाचे वर्णन करतील. ते ऐकून सर्व देव आश्चर्याने थक्के झाले. ब्रह्मादी देवता, मुनी, सिद्ध अत्यंत आदराने श्रीहरींना नमस्कार केला. शिवजींनी सर्वांना विष्णूची थोरवी सांगावी. प्रसन्न होऊन त्यांना अनेक वर दिले. ते म्हणाले, श्रीहरी आजपासून माझ्या आज्ञेने 3 लोकांचे स्वामी आहेत आणि ते जो कोणी हे 3 लोकांचे स्वामीचे आराधना, सेवा, पूजा पाठ करतील त्या भक्तांच्या सर्व इच्छा, कामना विष्णू भगवान आणि स्वयं मी पूर्ण करेल असे स्वतः महादेवाने सांगितले. तुम्ही करता, भरता, अर्था हा धर्म, अर्थ, काम, मोक्ष चतुर्विध पुरुषांचे तुम्ही अधिष्ठान आहात. तुम्ही जगदीश्वर आहात. तुमच्याकडून जगतपूज्य महाबली पराक्रमी आल. युद्धामध्ये तुम्हाला कोणीही जिंकू शकणार नाही. कधी कधी मलाही तुमच्याकडून हार पत्करावी लागेल. माझी अपेक्षा पण श्रेष्ठ ज्येष्ठ तुम्ही विष्णू भगवानच आहात असे महादेवाने सांगितले. अधर्म करणाऱ्या तुम्ही शासन करून माझ्या त्रिविध शक्ती ग्रहण करून तुम्ही अनेक लीला कराल. तुमचा प्रताप त्रैलोक्यामध्ये पसरेल आणि दुमदमेल. जे तुमचा द्वेष करतील त्यांना मी शासन करेन, त्यांना नरक यातना करेन. जो विष्णू भगवान ज्या लोकांना आवडत नाही मी त्यांना नरक यातना, घोर नरक यातनेत घालेन असे रुद्रदेवांनी सांगितले. आणि तुमच्या ज्या कोणी तुमची थोडी पण भक्ती करेल त्या सर्वांना मी निर्वाण पद प्राप्त करून देईल. देवसुद्धा ज्या मायाचे भेद करू शकत नाही ती माझी माया तुम्ही ग्रहण करा. तिच्यामुळे हे विश्व चिद्रूप नाही असे भासते. ब्रह्मदेव माझा उजवा भाऊ, तो तुम्ही दोघांना पूजनीय आहे. तुम्ही येथे स्थित होऊन विश्वाचे पालन करा. माझ्या लोकात तुमच्यासाठी धर्माच्या संस्थेसाठी, सज्जनाच्या रक्षणासाठी पृथ्वीवर तुमचे जे अवतार होतील ते माझी भक्ती करतील त्यांचे अवश्य दर्शन घेईल आणि जे माझी भक्ती करतील ते सुद्धा मला प्राप्त होईल आणि तुझी भक्ती करतील ते सुद्धा मलाच प्राप्त होतील. या दोघांमुळे मी त्यांच्या इच्छा भक्तांच्या लवकर पूर्ण करेन. याप्रमाणे शिवजींनी श्रीहरींना अखंड ऐश्वर्य आपल्या गणांसह कैलासात वास्तव्य केले आणि गोलिकाचे अधिपती झाले आणि त्यांनी गोप वेश धारण केला आणि गोप, गोपी, गायी यांच्यासह ते सुखाने राहू लागले. तेव्हापासून सर्व जगाचे पालन करून काल परमात्मा अवतार घेतले आणि देवी समयी श्रीहरींनी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असा चतुर्विध अवतार धारण केला आहे आणि 4 भावंडांमध्ये मी मोठा आहे.
माझे नाव राम. पित्याच्या आज्ञेने सीता लक्ष्मण यांना घेऊन मी वनात आलो. दैववश पत्नीविरहाने दुःखी झालो. तिला राक्षसांनी हरण केली म्हणून भावाबरोबर हिंडन तिचा शोध घेत आहे. आज अनायास तुझे दर्शन झाले, यामुळे मला अगदी कृत्य वाटत आहे. आता तुझ्या कृपेने सर्व ठीक होईल, मंगल होईल. मला विश्वास आहे, मला सीता अवश्य प्राप्त होईल. माझ्याकडून त्या दृष्ट राक्षसाचा नाश होईल यात संशय नाही. तुम्ही दोघांनी माझ्यावर कृपा केली, माझे सौभाग्य आणि धन यश कीर्ती मान सन्मानमध्ये वाढ केली. त्याच्याबरोबर तुमची दयादृष्टी असते तो पुरुष धन्य होय. रामाने त्या कल्याणमयी सतीला नमस्कार केला आणि तिच्या आज्ञेत वनात निघून गेले. जितेंद्रिय रघुनाथाचे बोलणे ऐकून तिने मनोमन त्यांची प्रशंसा केली आणि विष्णूचा अवतार आहे हे तिला आता स्पष्टपणे जाणवले. आपण पतीवर अविश्वास दाखवला आणि तिला खूप लाज वाटू लागली, खंत वाटू लागली की आपण आपले स्वामीचे म्हणणे ऐकले नाही आणि रामचंद्राची कुचेष्टा केली. आता त्यांना काय उत्तर देऊ, त्यांना कशी सामोरे जाऊ. आता पार्वती माताला विचार येऊ लागला, सतीला असा विचार येऊ लागला. अशा अनेक विचारांनी तिचे मन आता उदास झाले. ती पश्चाताप करू लागले आणि तिला पश्चाताप वाटत होता. जड पावलांनी माघारी वळली. वडाखाली भगवान शंकर तिचीच वाट बघत बसलेले होते आणि निस्तेज होऊन परतले. शिवजींना नमस्कार करून उभी राहिली आणि तिच्या मुखावरील विषाद पाहून त्यांनी सर्व समजून घेतले आणि त्यांनी तिला रामाचे कुशल व्रत विचारले. प्रेमाने म्हणाले, काय रामचंद्राची कशी परीक्षा घेतली. तिने मान खाली घातली व म्हणाली, मी काहीच परीक्षा घेतली नाही. मग मौन धारण करून तशीच उभी राहिली. शिवजींना अंतर्ज्ञानाने सर्व काही प्रकार कळला. त्यांचे मन विलक्षण झाले. पत्नीने अविश्वास दाखवल्यावर तिचा त्याग करावा व विष्णू वचनाचे त्यांनी स्मरण केले. तसेच ब्रह्मादिकापुढे स्वतः केलेली प्रतिज्ञाही आठवली. सतीने माझे बोलणे अवहेरून मोठाच अपराध केलाय. आता मी तिच्यावर पूर्वीप्रमाणेच प्रेम करीत राहील. तिचा त्याग केला नाही तरी माझी प्रतिज्ञा भंग होईल. मी धर्मवक्ता आहे, धर्मकर्ता आहे, मला धर्माचे रक्षण केलेच पाहिजे अशा विचार करून मनोमन तिचा त्याग केला आणि कैलासाकडे निघून गेले. त्यावेळेस आकाशवाणी झाली, हे परमेश्वरा, आपण धन्य आहात. आपल्याकडे प्रतिज्ञा पालन करणारा अन्य कोणीही नाही. आपण महायोगी आणि महाप्रभू आहात. ही आकाशवाणी सर्वांनी विशेषतः सतीने ऐकली. तिने शंकरांना विचारले, नाथ, तुम्ही कोणती प्रतिज्ञा केली होती. पण ते काहीच न बोलता मार्गी लागले. काय करावे. सतीला मोठा प्रश्न पडला. तिने शिवध्यान केले, त्यांचे अंतःकरण जाणून घेतले आणि आपल्या त्याग केला आहे हे जाणून तिला दुःखाचा उमाळा आला. तिचा हुदका आवरेना, खूप रडू लागली. ती वारंवार निश्वास टाकू लागली आणि आपले ध्यान करून सतीने सर्व प्रकार जाणला हे शिवजीच्या लक्षात आले आणि पण त्यांनी वरकरणी तसे काही दर्शवले नाही. त्यांनी तिला आपल्याबरोबर घेतले आणि अनेक कथा सांगून तिचे मनोरंजन केले, पण आपली प्रतिज्ञा सांगितली नाही आणि यथावश दोघेही कैलासावर आले. रुद्रदेव श्रेष्ठ आसनावर बसून लगेच समाधीमग्न झाले. त्यामुळे सती फारच व्याकुळ झाली. विषादयुक्त होऊन दिवस कंठू लागले आणि दोघांमधील तेवढे कोणालाही कळले नाही. बराच काळ लोटला गेल्यावर भगवान रुद्र समाधी अवस्थेत देहभानात बसले आणि सतीने व्यवस्थित हृदयाने त्यांना नमस्कार केला. उदार बुद्धीने शिवजीने तिला आपल्या सहसनावर समोर बसवले आणि प्रेमाने मनोहर कथा सांगितल्या. त्यामुळे त्यांचा शोक दूर झाला. ती पूर्वीप्रमाणे सुखी झाली. तरी भगवान शंकरांनी आपली प्रतिज्ञा सोडली नाही. नारदा परमेश्वरावर शिवजीच्या बाबतीत त्यांचे वर्तनही काही आश्चर्य गोष्टी नाही. ऋषी मुनी आदी सर्व शिव सतीच्या कथांना लीला मानतात. शिवशक्ती एक रूप आहे, एकांतत आहे आणि स्थित असूनही ती दैमित्य सर्व खेळ खेळतात. अशा या शिवाच्या लीला आणि सतीच्या लीला, जो कोणी ह्या शिवच्या लीला आणि सतीच्या लीला ऐकतात त्यांना सर्व दुःख दारिद्र्य दूर होऊन त्यांना सर्व योग सर्व सिद्धी प्राप्त होते, दीर्घायुष्याची प्राप्ती होते असे साक्षात शिव आणि सतीने सांगितले आहे. आता दक्षाने यज्ञ आरंभ करायला सुरुवात केली होती. तर दक्षाला असं वाटत होतं की दक्षाच्या घरी यज्ञ समारंभ होता. तर त्याची कथा आलेली आहे. सद्गुरूचा ब्रह्मानंद अर्पणेच्या हृदयात ज्याचे स्थान आहे, जो मदनाचा शत्रू आहे, अशा गजाननाच्या पित्याला म्हणजे शंकराला माझे वंदन. शिवकृपेनेच हा ग्रंथ ही कथा रचली गेलेली आहे. तर सूत नैमिषारण्यात शौनादिकांना कथा सांगत आहे. तर ही दक्ष यज्ञ विध्वंस कथा आहे. त्रेतायुगातील ही अद्भुत घटना. दक्ष प्रजापतीने एक मोठा यज्ञ केला आणि त्यासाठी त्याने सर्व देवांना बोलवले, पण शंकराला बोलवले नाही. दक्ष नेहमी शंकराची निंदा करीत असे. तर सदाशिव हा विष्णूला व ब्रह्मदेवाला, वेदना आणि इंद्राला सदा सर्वांना पूजनीय आहे. पण त्याची थोरवी न जाणता दक्ष त्याची टवाळी करत असे. नरमुंडाच्या माळा गळ्यात घालणारा, हत्तीचे कातडे पांघडणारा, कवटी हातात घेऊन भिक्षा मागणारा, शमशानात राहणारा, चिताभस्म फासणारा, अंगावर साप बाळगणारा, भूतांच्या संगतीत राहणारा आणि सगळी अशुभ चिन्हे अंगावर बाळगणारा अशी त्यांची हेटाळणी करत असे. कोणालाही काही पण देऊन टाकणारा आणि
रागाने तिसरा डोळा उघडून आग ओकणारा, त्रिभुवनाला कुठल्याही क्षणी जाळायला निघालेला, डोक्यावरून नेहमी पाणी वाहत असणारा, वाटेल तसा नाचणारा आणि भक्त पाहिला की सर्वस्व देऊन टाकणारा, दैत्यांना वाटेल तसे वर देणारा, ढोरासारखा वाहन ज्याचा असा हा कपल्क शंकर अशी त्यांची टिंगल करीत असे. दक्ष हा अशी शिवाची निंदा करत होता, टिंगल करीत होता. यालाही एक कारण होते. एकदा दक्ष शिवाची निंदा का करत असे यालाही एक कारण होते. एकदा दक्ष शंकराकडे कैलासावर गेले, पण शंकराने उठून त्यांचे स्वागत केले नाही आणि त्यांनी दक्षाला फार त्याचा राग आला. त्यामुळे त्याचा शंकरावर राग होता. त्याला यज्ञ समयी बोलवत नसे, त्याला अविभार्ग देत नसे, म्हणजे त्याला मान सन्मान देत नसे. त्याला ही कुबुद्धी सुचली होती. याला कारण त्याच्या आयुष्याच्या शेवट जवळ आलेला होता. याचं कारण म्हणजे त्याच्या आयुष्याचा शेवट आता जवळ आलेला आहे. इकडे दक्षाची यज्ञ समारंभाची जोरदार तयारी सुरू होते. इकडे दक्षाची कन्या पार्वती आपल्या बाबांकडून निमंत्रण येईल म्हणून कैलासावर वाट पाहत होती, पण बोलवणे काही आले नाही. त्यामुळे ती उदास झाली. शंकराला ती म्हणाली, नाथ, माहेरी जायला बोलवणे कशाला हवे? बाबांनी बोलवणे असले तर मी स्वतःच जाईन यज्ञ समारंभाला. शिवाने तिला यावेळी विरोध केला. तुझा तिथे अपमान होईल असे तिला सांगितले. तरीही अठ्ठाने पार्वती यज्ञ समारंभाला गेलीच. ती दक्षाच्या यज्ञ मंडपात पोचल्यावर तिथे अनेक ऋषी देव बसले होते. त्यांना सगळ्यांना मानाची आसने दिली होती. दक्ष सर्वांचा आदर सत्कार करून यज्ञासाठी मधोमध बसला होता. कुंडात आहुती टाकल्या जात होत्या. दक्षाने आपल्या कन्येकडे बघितलं सुद्धा नाही. तो मनातल्या मनात तिला म्हणाला, हिला इथे कोणी बोलवले? ही आणि हिचा पती मला दृष्टी समोरही नकोसे आहेत. आईनेही तिच्याकडे लक्ष दिले नाही. दाक्षिणीचा हा अपमान पाहून, सतीचा हा अपमान पाहून सर्व देवांच्या लक्षात आला व ही गोष्ट शंकराला कळली. तो तरी करेल काय याची देवांना भीती वाटू लागली. दाक्षिणीला हा अपमान सहन झाला नाही व तिने लगेच अग्निकुंडात उडी घातली. त्या क्षणी सारा अस्वंत ढवळून निघाला. विजा कडकडल्या, धरणी कंप झाला, वैकुंठ कैलास डगमगले, साऱ्या ब्रह्मांडात हाहाकार उडाला, कृतांताचा थरकाप उडाला. सृष्टी बुडते की काय असे वाटू लागले. शिवगण शिवाकडे धावले. दक्षाच्या यज्ञात काय झाले ते कळले. सारे शिवाला सांगितले. दाक्षिणीने सतीने आत्मदहन केले हे समजता शंकर फार क्रोधित झाले. त्याने प्रचंड आरोळी दिली. तांडव नृत्य सुरू केले. आपल्या जटा शिळेवरून आपडल्या. त्याच वेळी तेथे एक महापुरुष प्रकटला आणि तो महाप्रलय रुद्रज होता. 12 सूर्य व प्रलयगामी एकवटताच तसेच त्याचे तेज होते. त्याच्या तेजापुढे सूर्य चंद्रही फिके पडावे. त्याच वेळी सृष्टी हादरली होती. 14 भुवने कंपित झाली होती. दक्षाच्या मंडपात रक्ताचा पाऊस पडला होता. दक्ष शक्तिहीन पडला होता. असे सर्व काही चालू होते. प्रचंड संख्येने शिवगण शिव बरोबर घेऊन तो वीरभद्र दक्षाकडे धावला. त्या पाठ सैन्य येताना पाहून देव यज्ञातील हवीची आशा सोडून पडू लागले. हातातल्या आहुती फेकून ऋतिज्वही पडू लागले. सगळीकडे सैरभैर वातावरण निर्माण झाले. काही वस्त्र गळाली. चंद्र कोंबड्याचे रूप घेऊन पळाला. अग्नी मोराच्या रूपेने, यम बळगाच्या रूपेने आणि इतर देव अनेक पशुपक्ष्यांच्या रूपेने लपले. नवग्रही पक्षी होऊन पळाले. वीरभद्राने यज्ञ मंडपावर वेगाने हल्ला केला व देवांची दानादान उडावली. त्यांची शस्त्रे भयंकर होती. त्याद्वारे पुषा, भोग आदी देवांचे दात पाडले, डोळे फोडले, हृदयाच्या दाढी मिशा उपटल्या. अनेकांना भूमीवर आपटले तर बऱ्याच जणांचे हातपाय मोडून टाकले. वीरभद्राने सारा मंडप उद्ध्वस्त करून टाकला. शंकरही मागोमाग आला. त्याने यज्ञकुंड, वेदी, मंडप सर्वच उद्ध्वस्त केले. वीरभद्राने हातात नग्र खडग घेतले आणि दक्षाचा शिरच्छेद केला. तेव्हा ते शिर उंच उडाले व खाली पडले. वीरभद्राने ते पायाखाली तुडवले. त्यावेळी सर्व देव शोकाकुल झाले आणि शंकराकडून गेले. दक्षाला पुन्हा जिवंत करावे अशी सर्वांनी शंकराची प्रार्थना केली. शंकर म्हणाला, त्याचे मस्तक परत आणा व मानेवर बसवा. पण वीरभद्राने ते पायाखाली दाबून ठेवले होते. ते तो देईना. तो शिवाचा द्वेष करतो, त्याची ती अशीच गत करीन अशा प्रकारे तो संतापून म्हणत होता. शेवटी त्याने मस्तक दिलेच नाही. शंकराच्या सांगण्यावरून देवांनी बोकड्याचे मस्तक दक्षाच्या देहाला जोडले. शंकरांनी दक्षाला जिवंत केले. नंतर तो 12 वर्ष अरण्यात तीर्थठाणास गेला. नंतर काशीमध्ये तो सहस्र वर्ष राहिला. असेच काही वर्ष गेले. पुढे दाक्षिणीने हिमालयाची कन्या उमा म्हणून जन्म घेतला. उमा पार्वती हिमगणपुत्री म्हणून ही महामाया जगदंबा दक्ष यज्ञात गेलेली सती जन्माला आली. ती शंकराची उपासना करू लागली. उमा फार सुंदर विद्याताला तिच्या सुंदर इतकी स्त्री पुन्हा उत्पन्न करता आली नाही. तेव्हा देव विप्रही तिच्या सौंदर्याने मुग्ध होत सहस्रमुखी असणाऱ्या शेषालाही तिचे वर्णन करण्यास मुखे कमी पडावेत. तिचे नेत्रमुखी मीनाच्या नेत्रापेक्षा सुंदर होते. अष्टनायिकाचे लावण्य तिच्या ठाई एकवटले होते. चंद्राला लाजवेल असे तिचे मुख कमल होते. सिंह कटीसारखे होते. तिचे कटी प्रदेश कमनीय होता आणि सुकुमार इंद्रनील मण्यांनी जणू ओतून निर्माण करेल अशी दिसत होती. तिच्या दातांचे तेज भूमीवर पडले की तेथे पाषाणाची रत्ने होत होती. ती आधी माया, तीच ओंकार रूपिणी, ती अनंत शक्तीची स्वामिनी अशी सुंदर हिमालय कन्या शिवाची आराधना करीत होती. नंदीसह
शंकर हिमालयात तप करीत होता आणि हिमालय त्यांच्या दर्शनास आला आणि त्याने शिवाची पूजा केली, त्याची पुष्कळ स्तुती केली. उमा ही त्यावेळी आली आणि तिने शंकराचे पूजन केल्यामुळे ती शिवाची सेवा करण्यासाठी तेथेच राहिली. नंदीसह शंकराची ती सेवा करीत. तिच्या अनेक सख्याही तिच्या बरोबर होत्या. शंकर नेहमी समाधीतच निमग्न असे. त्रिपुरादहन तारकासुराचे 3 पुत्र होते. तारकाक्ष, विदुन्माली आणि कमललोचन अशी त्यांची नावे होती. त्यांनी तप करून शंकराला प्रसन्न करून घेतले होते. तिघी रोज 1000 कमळे वाहून शंकराची पूजा करीत असे. एकदा कमळे कमी पडली तेव्हा त्यांनी डोळे काढून वाहिले. पुन्हा एकदा कमळे कमी पडली तेव्हा मस्तक काढून वाहिले. शंकर त्यांना प्रसन्न झाले. त्यांना तिघांना पुन्हा जिवंत केले. त्यांना वरदान दिले. त्यामुळे ते लोकांत फार श्रेष्ठ झाले. ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन त्यांना आकाशात फिरणारी 3 पुरे दिली. असा वर दिला की देवांची 1000 वर्ष झाल्यावर अर्ध्या निमिषांत तो धनुर्धर नेमके शरसंधान करील असे तोच तुमच्या या 3 पुरसकांड संहार करू शकेल. यानंतर त्या तिघांनी त्रैलोक्यात सर्वांना फार त्रास देण्यास सुरुवात केली. देव स्वस्ताने सोडून पळाले व लपून राहिले. मग सर्व देव विष्णूला शरण गेले. ऋषी शरण गेले आणि विष्णू सर्वांना घेऊन शंकराकडे गेला. त्या सर्वांनी त्यांची स्तुती केल्यावर शिव प्रसन्न झाला. वर मागाव म्हणाला. तेव्हा त्रिपुरवधाचा उपास देवांनी विचारला. शंकर म्हणाला, त्यासाठी एक दिव्य रथ पाहिजे. तेव्हा देवांनी रथ सज्ज ठेवण्याचे कबूल केले. रथाची निर्मिती देवांची पृथ्वीचा रथ केला. त्याला चंद्र व सूर्य हीच चाके केली. मंदार पर्वत हा आस केला. 4 पुरुषार्थ 4 स्तंभ झाले. 4 वेद बलमान अश्व झाले. विधाता ही सारथी झाली. शास्त्राचे रश्मी लावले. पुराणे ही रथाचे तटबंध केले. उपपुराणे ही खिळे केले आणि कनकद्रांगचे धनुष्य शेषाची दोरी केली. विष्णू हाच बाण झाला. अशा या रथावर शंकर आरूढ झाला. तो रथ रसातळाला जाऊ लागला. तो कोणालाही वर काढता येईना. तेव्हा नंदीने तो वर उचलला आणि मग शंकराने तेथे एक पाय रथातील दुसरा नंदीच्या पाठीवर ठेवला आणि मोठे सगर करून त्रिपुराच्या सैन्याचा संहार केला. त्यावेळी असुराकडे अमृत कुंड होते. असुर सैन्य मेले तरी अमृत पाजून त्यांना उठवी. त्यामुळे वीरभद्राचा पराक्रम व्यर्थ ठरू लागला. तेव्हा शंकराने सहस्र दिव्य वर्ष युद्ध केले आणि असुरांचा प्रभाव होईना. अतिरिक्षा त्रिपुरे फिरत होती. ती पडत होती. शंकराला त्यावेळी थकून घाम फुटला. तिचं भीमा नदी उत्पन्न झाली आणि नेत्रातून जलबिंदू पडले. तिथे रुद्राक्ष झाले. असे स्त्रिया पतिव्रता होत्या. त्यामुळे त्याच्या पतीचा विजयच होत होता. तेव्हा विष्णूने बौद्ध रूपाने दैत्य स्त्रियात वेदबाह्य पाखंड मताचा चार्वाक मताचा प्रचार केला. त्यामुळे त्यांचा अनाचार माजला. त्यांचा परिणाम म्हणून दैत्याचे मनोधैर्य कमी झाले आणि इकडे शंकरांनी नेम धरून धनुष्याचा अत्यंत तेजस्वी बाण जोडल्यावर पशुपत्रासाचा प्रयोग केला. 7 कोटी मंत्रांचे तेज व मंत्रांच्या ठिकाणी एकवटले होते. त्यांनी तेथे ते दिव्य अस्त्र सोडले. तेव्हा पंचमहाभूतात उलथा पालथा झाले. तेव्हा देव आणि दैत्य दोन्ही त्यावेळी अत्यंत घाबरून गेले. दैत्यांची 3 पुरे त्या अस्त्राने जळून गेली. तृतीय अग्नीची भर पडली. त्यातच पडली. देवांना फार आनंद झाला. ते शंकराची स्तुती करू लागले. शिवजींनी दक्षाला जिवंत कसं केलं. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनी, अशा प्रकारे मी श्रीहरी, लोकपाल, प्रजापती व मुनिजांनी नम्रतापूर्वक विनंती केल्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी स्मित हास्य करून सर्वांना धीर दिला. ते म्हणाले, श्रीहरी हे ब्राह्य, तुम्ही दोघांनी माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका. तुम्ही बालिशपणाने केलेले अपराध मी फारसे मनावर घेत नाही, परंतु वत्सक बसावा म्हणून थोडासा दंड अवश्य करतो. मला हौस होती किंवा सूड द्यायचा होता म्हणून मी दक्ष यज्ञाचा भंग केला असे समजू नका. वास्तव्य जो दुसऱ्याला विरोध करतो त्याच्या बाबतीत असेच होते. जो दुसऱ्याचा द्वेष करतो त्याच्या पण पदरी असेच पडते. म्हणून त्याला त्याची फळे भोगावीच लागतात. म्हणून कोणी इतरांशी द्वेष करू नये. म्हणून इतरांना त्रास होईल असे कर्म कधीच करू नये. जे त्रास इतरांना देणार तेच त्रास तुमच्याकडे येतील. तुम्ही मला ही प्रार्थना केली म्हणून तुम्हाला क्षमा केली आहे. म्हणून तुम्हाला विनंतीला मान देऊन दक्षालाही जिवंत करणार आहे. त्याचे मस्तक यज्ञकुंडात भस्मात झाले आहे. त्याला बोकड्याचे शिर लावल्यावर तो जिवंत होईल, पण सूर्याच्या डोळ्यांनी पाहिल. पुष्पाला पुन्हा दात येतील. भृगूंनी मला विरोध केल्यामुळे त्यांची दाढी केली आहे. त्यांनी बोकड्याची दाढी लावावी. वीरभद्रिकेच्या मारांनी ज्यांचे अंगे छिन्न भिन्न झाली असतील ते सर्व पूर्वीप्रमाणे होतील. अश्विनी कुमाराच्या भाव्याने मी पुरुषाच्या हाताने सर्व कार्य होईल. यज्ञ सुरळीत पार पडेल आणि यज्ञातील उधुर्व प्रसन्न होतील. हे मी तुमच्यावरून प्रेमापोटी सांगत आहे. एवढे बोलून वेदांचे अनुसरण करणारे शिवजी स्वस्थ बसले. त्यांनी बोलणे ऐकून सर्वजण संतुष्ट झाले. त्यांनी धन्य धन्य असे उद्गार काढले. नंतर विष्णू आदी सर्व देवतांनी आणि महर्षांनी भगवानांना यज्ञ सेनेचे निमंत्रण दिले. त्यांची विनंती मान्य करून शिवजी कनखल तीर्थात दक्षाच्या यज्ञस्थानी आले. त्यांनी वीरभद्राने केलेला विध्वंस पाहिला. तेथे श्वास, स्वदा, पुष्टी, तुष्टी, धृती, सरस्वती, ऋषी, पित्तर, अग्नी, यज्ञ, यश, गंधर्व, राक्षस आदी पडलेले. त्यापैकी कित्येकांचे अवयव मोडले आणि कित्येकांचे केस उपटण्यात आले. कित्येक मृतपाय होऊन पडले तर कित्येकांची जीवन यात्रा संपली. असे दुरवस्था पाहून शिवजींनी महापराक्रमी वीरभद्राला तत्काळ पाचारण केले. त्यांच्याकडे पाहून हसत हसत म्हणाले, हे महाभाऊ, तू अगदी थोड्या
थोड्या वेळात हा सर्व यज्ञ उद्ध्वस्त करून टाकलास आणि देवादिकांना दंड दिलास. तुम्ही कमाल केला आहे. आता ज्याने हे द्रोह पूर्ण केले आहे त्या दक्षाला येथे येऊन ये. त्यांच्या आज्ञानुसार वीरभद्राने दक्षाच्या मस्तकरहित देह तेथे आणला आणि तेथे शिवजींनी विचारले, याचे शिर कोठे आहे? तेव्हा त्यांनी उत्तर दिले की मी ते अग्नीत हवन करून टाकले. शिवजींनी बोकड्याचे शिर घेऊन दक्षाच्या कंबबांधाला जोडले आणि त्यांच्याकडून कृपादृष्टीने पाहिले. तेव्हा त्यांच्या अचेत देहात प्राण संचार झाला. झोपेतून जागे व्हावे तसा उठून बसला. शंकरांना समोर पाहून प्रसन्न झाला. त्यांना त्यांचा फारच द्वेष करत असे, पण यावेळी त्यांना पाहताच त्यांचे हृदय प्रेमाने भरून आले. त्या प्रेमाने त्यांचे मलिन अंतःकरण निर्मळ झाले. त्याला शिवजीने मनपूर्वक स्तुती करायची सुरुवात केली. पण सतीच्या आठवणीने तो इतका व्याकुळ आणि लज्जित झाला होता की त्याचे स्तवन करू शकला नाही. मग त्याने स्वतःला सावरले. करुणानिदान शिवजींना नमस्कार केला आणि म्हणाला, महादेव, तुम्ही सनातन परब्रह्म, ज्ञाननिधी, सर्वांना सुख देणारे, सर्वांचे कल्याण करणारे, सर्वांना वर देणारे, देवताचे अधिपती, विश्वबंधू महेश्वरा, तुम्हाला माझा नमस्कार असो. तुम्ही सर्वांचे आत्मरूप आहे, सर्वांचे आत्मरूप जाणणारे आहे. परीच्या पलीकडचे सर्व आत्मरूप तुम्हीच जाणतात. पुराण पुरुष, सर्वात श्रेष्ठ, वेदांना वंद्य, भक्तवत्सल्य, भक्तभिमानी, सर्वांना पूज्य आहे. तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही सर्व ऐश्वर्यांना संपन्न करणारे, दीर्घ आयुष्य देणारे परमपिता परमेश्वर आहे. तुम्ही साधूजनांसाठी कल्पवृक्ष, भक्तजनांसाठी कामधेनू, दुष्टांना शासन करणारे, दिनाचे तारणहार करणारे, सज्जनांचे सर्व इच्छा पूर्ण करणारे हा तर तुम्हाला माझा कोटी कोटी नमस्कार असो. तुम्ही जगाचा आरंभ आहात, तुम्ही जगाचा अंत आहात, तुम्हाला माझा नमस्कार असो. जगाला आत्मतत्वाचे ज्ञान मिळावे यासाठी ब्रह्मदेवाचे रूप घेतले. आपल्या मुखातून विद्या, तप आणि व्रत धारण करणाऱ्या ब्राह्मणांना उत्पन्न केले. ज्याप्रमाणे गोपाल गायीचे रक्षण करतो त्याप्रमाणे तुम्ही सर्व आपत्तीमध्ये भाविकांचे रक्षण करता. तुम्ही स्वतः मर्यादाचे पालन करता आणि जे कोणी उन्मत्त होऊन तुम्हाला आखून दिलेल्या मर्यादाचे उल्लंघन करतात त्यांना तुम्ही दंड पण देतात. हे प्रभू, मी जाणीवपूर्वक तुमची अवहेलना केली. तुम्हाला अपशब्द बोललो, कटुवचनांनी तुमचे अंतःकरण दुखावले, तुम्हाला यज्ञातील भागही दिला नाही, तरी तुम्ही मजपतितावर अनुग्रह करण्यासाठी येथे आला. तेवढे अधैर्य. माझ्या सर्व दुर्मदनाबद्दल मला खरोखर पश्चाताप होत आहे. मी तुमची आता क्षमा मागतो. तुमची माझ्यावर नेहमी कृपादृष्टी राहावं. आपले मनोगत व्यक्त करून दक्ष शांतपणे उभा राहिला. त्यानंतर विष्णूने म्हणाले, महादेवजी, तुम्ही आमचे मायबाप आहात. तुमच्याशिवाय आमचे पालन कोण करणार? आणि स्वतःला तुमचा दास म्हणून तरीही दक्षाची बाजू घेऊन त्यांच्या यज्ञ रक्षणात वीरभद्राशी युद्ध केले आणि पश्चातापाबद्दल, अपराधाबद्दल मला क्षमा करा. मी म्हणालो, हे ईशान्य, तुम्ही सर्वांना कर्तव्यासाठी प्रेरित करणारे, अकर्तव्यापासून पुरात करणारे, तुम्ही सर्वांना दंड देणारे, शरणागताचे दुःख निवारण करणारे, हे नाथ, स्वतःचा अपमान विसरून तुम्ही माझ्या पुत्रावर दक्षावर अनुग्रह केलात याबद्दल मी तुमच्या अत्यंत ऋणी आहेत. आता निज कृपेने समस्त शापांना दूर करणारे या यज्ञाचा उद्धार करा. आणि त्यानंतर इंद्रादी देवता, उपदेवित्या, लोकपाल, सिद्ध, ऋषी, नाग आदी सर्वांनी भगवान रुद्रदेवाची प्रणामपूर्वक सहस्र स्तुती केली. जो कोणी सहस्र श्रुतीस ऐकतो, सांगतो, श्रवण करतो त्याला सहस्र यज्ञाचे पुण्य फळाची प्राप्ती होते. दक्षाचा यज्ञ पूर्ण झाला. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनी, अशा प्रकारे श्रीहरी, देवर्षी, इंदिकांनी केलेली स्तुती ऐकून महादेव फार प्रसन्न झाले. त्यांनी सर्वांकडे कृपादृष्टी पाहिली. मग ते दक्षाला उद्देशून म्हणाले, प्रजापती, मी तुझ्यावर प्रसन्न झालाय. सर्वाचा ईश्वर आहे, सर्वात स्थिती असून स्वतंत्र आहे. मी भक्तांच्या अधीन राहतो, त्याच्या इच्छेने मान ठेवतो. 4 प्रकारचे पुण्यमान पुरुष माझे भजन करतात. त्यापैकी पहिला अर्थ, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थात आणि चौथा ज्ञानी भक्त होय. चतुर्विध विभागणित पहिले 3 सामान्य श्रेणीचे भक्त असतात. चौथ्या प्रहारात मोडणारे विशेष भक्त होत. ज्ञानी भक्तालाच माझे सानिध्य प्राप्त होईल. जो कोणी भक्त माझा असेल, मी त्याला प्रिय असेल. तो मत्स्य स्वरूप झाल्यामुळे मला सर्व अधिक प्रिय असतो. मी अगदी सत्य सांगत आहे. वेद आणि श्रुतींमध्ये पारंगत असणारे परमज्ञानी पुरुष ज्ञानयोगाने माझे स्वरूप जाणतात आणि मी त्यांचा आत्मा जाणतो. अल्पबुद्धीचे लोक मला ज्ञानाशिवाय जाणण्याचा प्रयत्न करतात. कर्माच्या अधीन राहणारे मूळ जण वेद, ज्ञान, दान, तप आदी कोणत्याही मार्गाने मला यथार्थ जाणू शकत नाही. त्याच्यामुळे तेवढे सामर्थ्य नसते. दक्षा, तू केवळ कर्ममार्ग अनुसरून या संसारातून तरुण जाण्याची इच्छा करत होतास, म्हणून मी रुष्ट होऊन तुझ्या यज्ञाचा उद्ध्वस्त केला. आजपासून मला परमेश्वर मानून माझे स्वरूप कसे आहे नीट लक्षात घेऊन घे. अर्थात बुद्धिपूर्वक ज्ञानाचा आश्रय घेऊन सर्व सावधानतेने कर्म कर. आता मी जे काय सांगणार आहे ते लक्षपूर्वक आहे. मी धर्मदृष्टी ठेवून तुझ्या सम्मुख माझ्या सगुण स्वरूपाची गोपनीय रहस्य प्रकट करत आहे. मी जगाचे परम कारण आहे, विश्वाचे आदिबीज आहे. मीच ब्रह्मा विष्णू आहे. मी सर्वांचा आत्मा आहे. मी सर्वांचा ईश्वर आहे. मी सर्वांच्या कर्माचा साक्षी आहे. मी सनातन आहे. मी स्वयंभू आहे, स्वयंप्रकाश आहे. मी आत्मा आहे. मी
सर्वात्मा आहे, मी सर्वांचा ईश्वर आणि सर्व काही मीच आहे. मी गुणमयी मायेत प्रवेश करून जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार करतो. वास्तविकमध्ये सर्वांमध्ये मीच आहे. मी त्या क्रिया अनुरूप ब्रह्मा, विष्णू, रुद्र ही नावे धारण करतो. परब्रह्म मीच आहे, विष्णू मी आहे, मी या परमात्मा आहे आणि या विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त आहे. सृष्टीरूप आहे, सृष्टीतील प्रत्येक घटक मत्य स्वरूप सर्व काही मीच आहे. मी एकमेव आहे आणि ज्याप्रमाणे मनुष्य आपले मस्तक, हात आदी अवयवांबद्दल माझ्याहून भिन्न आहे अशी परकीय बुद्धी ठेवत नाही, त्याप्रमाणे माझा भक्त माझ्यात आणि माझ्या प्राणीमात्रात भिन्नता पाहत नाही. जो मनुष्य मी ब्रह्मदेव आणि विष्णू एकरूप आहेत असे समजतो त्याला तो शांती प्राप्त होतो. परंतु जो नराधाम आम्हा तिघांना भेदबुद्धीने पाहतो तो नरक यातना भोगतो आणि हजारो वर्ष नरक यातनामध्ये पडतो. जर कोणी विष्णू भक्त माझी निंदा किंवा अवहेलना करेल अथवा माझा भक्त असून श्रीहरीची अवहेलना करेल त्याला माझा क्रोध सहन करावा लागेल. तुला दिलेले सर्व शाप त्याला लागतील आणि तो आत्मज्ञानापासून वंचित राहील. त्याची बुद्धी मूढ होऊन जाईल आणि शंकराचे जे सुखदायक हे सर्व काही अध्याय ऐकेल, चरित्र ऐकेल, ते सुखदायक बोलणे ऐकतील, त्याच्या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करेल असे स्वतः साक्षात शिवशंभूने सांगितले. हे ऋषी मुनी श्रेष्ठ विद्वानांना हे ऐकून फार आनंद झाला. दक्षही आपल्या कुटुंबासहित मोठ्या प्रेमाने शिवभक्तीस मग्न झाला. तेथे उपस्थित असलेले सर्व मान्यगण शिवजीचे गुणगान करू लागले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या महादेवांना त्यांना सर्व इष्ट वरदान दिले. दक्ष शिवनामाचा जप करू लागले. त्याने शिवजींच्या अनुज्ञाचा पुन्हा यज्ञारंभ केला आणि त्यात सर्वजण आनंदाने सहभागी झाले. त्या यज्ञात सर्वप्रथम शिवजींनी भाग देण्यात आलेल्या इतर देवतांना त्यांचे भाग देण्यात आले. दक्षांना ब्राह्मणांना दाणे दिले. महादेवाचे गुणगान करीत यज्ञातील सर्व कर्मे भक्तिपूर्वक संपन्न केली. अशा प्रकारे शिवजीच्या कृपा प्रसादाने देवीच्या, मुनीच्या, ऋषींच्या सहयोगाने यज्ञ सानध्य पूर्ण झाला. त्यात कोणीही विघ्न आणले नाही, कसलीही कमतरता पडली नाही. सर्व निमित्त सुखी झाले. संतुष्ट होऊन शिवस्तुती करत राहिले. आपापल्या स्थानी गेले. भगवान शिवजींच्या सुयशाचे गुणगान करीत मी श्रीहरीच्या आपापल्या लोकी परतलो. सत्पुरुषाचे आश्रयस्थान असलेल्या भगवान शंकराचा दक्षाने थोर सन्मान केला. त्यांच्या प्रीतीपूर्वक निरोप घेतला आणि आपल्या गणांसह प्रसन्न चित्ताने कैलासावर गेले. निवासस्थानी आल्यावर शिवजींना आपल्या प्रिय पत्नीची सतीची आठवण येऊ लागली. त्यांनी आपल्या मुखगणांनी तिची कथा सांगण्यास सुरुवात केली. सार्वभौम प्रभूला लौकिक आचरणाने पत्नीच्या वियोगाचे दुःख झाले. महाज्ञानी पुराण पुरुष तिचे चरित्र करत एकाएकी राहून कालक्रमणात सुरू लागले. शिवजीचा महिमा अनंत आहे, अगम्य आहे. सद्भक्तीने त्यांची अनुभूती येते. शिवचरित्राचे श्रवण पठन केल्याने उत्तम सुख, समृद्धी, शांती, पैसा, अडका, सद्गती प्राप्त होते. नारदा दक्ष कन्याने आणि स्वदेहाचा त्याग करून कालांतराने हिमालयाची पत्नी मेनाईच्या पोटी जन्म घेतला. ती कथा प्रसिद्धच आहे. जो कोणी ह्या कथा ऐकतो, तिचे मोठे तप केलेले हे कथा ऐकतो, त्याला सौभाग्याची प्राप्ती होऊन शिवजींना प्राप्त होऊन जातो. शिव अर्धांगिनी होऊन ती गौरी अद्भुत लीला करू लागते. अशा प्रकारे मी तुला परम दिव्य भुक्ती मुक्तीदायक सर्व मनोरथ पूर्ण करणारे सती चरित्र वर्णन सांगितले. हे आख्यान अत्यंत पवित्र आहे. हे सर्व आख्यान ऐकल्याने सर्व पापांचे नाश होते. पापांना दूर करणारे आहे, दुसऱ्यांना पावन करून देणारे आहे. स्वर्ग, यश, आयुष्य आणि पुत्र पौत्र, धनधान्य आदी आहे. जो भक्तिमान पुरुष स्त्री हे आख्यान लोकांना ऐकवेल या सांगेल, जो हे भक्तिभावाने ऐकेल त्याच्या सर्व मनोरथ पूर्ण होऊन त्याला परमगती शिवलोकाची प्राप्ती होईल. तर मित्रांनो, इथे आपला हा रुद्रसंहितेतला म्हटला सतीखंड पण संपूर्ण संपलेला आहे. तर आपण पुढे आता रुद्रसंहितामधला पार्वतीखंड पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावाहून माझा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल नाही तर ओम नमः शिवाय काहीतरी या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्ही नक्की करा. जय श्री महाकाल.